सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। 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 श्री राम
राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता रावजी प्राणायाम साधनेला सुरुवात करतील. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. प्राणायाम साधना आणि ओंकारचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात करतोय आपण प्राण आकर्षण क्रियेने. तर आपण जिथं बसलेला असाल कम्फर्टेबली बसा. खाली बसलेला असाल तर क्रॉस लेग सुखासन, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असाल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो सो हम, सो हम, सो 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 हम, सो 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 हम, सो हम, सो सो. स्टॉप. आपण प्राणायाम सुरुवात करणार. सुरुवात आपण नाडी शोधन प्राणायाम किंवा अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. प्राणायाम करताना आपण एक मुद्रा करतो. त्या मुद्रेचं नाव आहे प्रणव मुद्रा किंवा विष्णू मुद्रा.
उजव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची आणि अनामिकाने दुसरी ओळी. ओके, सुरुवात आपण डाव्या नाकपुडीने करतोय. ओके, क्लोज राईट नॉस्ट्रिल. लेफ्ट मधनं ब्रीद इन करायचंय. लेफ्ट इन, लेफ्ट ब्रीद इन, लेफ्ट क्लोज, ब्रीद आउट फ्रॉम राईट, breathe in from right, right close, breathe out from left, left breathe in, left close, right breathe out, breathe in from right, right close, breathe out from left, left breathe in, left close, right breathe out, breathe in from right, right close, left breathe out, breathe in from left, left close, breathe in from right, breathe in right, right close, breathe it from left. Stop. त्यानंतर आपण भस्त्रिका प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईल त्या फॉलो करायच्या. ओके, बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. सुरू करूयात. स्टॉप, एक्झेल, होल्ड ब्रेथ, बाह्य कुंभक, होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डीप ब्रीद इन पूरक, होल्ड ब्रीथ अंतर्कुंभक 1 2 3. स्लो ब्रीद आउट रेचक. हा एक राऊंड झालाय, आणखीन 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट दोन्ही मिळून. स्टॉप, एक्झेल, होल्ड ब्रेथ, बाह्य कुंभक, होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डीप ब्रीद इन पूरक, होल्ड ब्रीथ अंतर्कुंभक 1 2 3. स्लो ब्रीद आउट रेचक. एक शेवटचा राऊंड. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. स्टॉप, एक्झेल, होल्ड ब्रेथ, बाह्य कुंभक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डीप ब्रीद इन पूरक, होल्ड ब्रेथ अंतर्कुंभक 1 2 3. स्लो ब्रीद आउट
आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटा नादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि सतत असावा आणि शंखनादासारखा गंभीर असावा. पण सुरुवातीला 3 ओंकार, 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 मिनिट. सुरू करूयात. एक्झेल, दर्शनयुक्त पूरक. ओ पूरक. ओ पूरक. ओ शांत, शांत, शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइड ब्राइट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल, 2 भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राइट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. एक एक्सेल, दर्शनयुक्त पूरक. ओ पूरक. ओ दुनियेचं दर्शन. ही ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळाली. त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात. दोन्ही हातांनी चेहरा करूया. हरिओम.
जय जय रघुवीर समर्थ। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। परमपूज्य डॉक्टर सर्वांना, परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो, आपल्या सर्वांनाही वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 20वा श्लोक आपण सगळे एकत्र म्हणूया आणि मग त्यानंतर त्याबद्दलचे काही विचार बघूया. जय जय रघुवीर बहु हिमपुटी होई जे माय पोटी नको रे मना यातना ते मोठी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. पण मागच्या सत्रातल्या प्रस्तावनेत हे बघितलं होतं की हा जो विश्वनिर्माता आहे, ज्यांनी सृष्टी निर्माण केली, ज्यांनी आपल्याला निर्माण केलं, त्याला आपण ओळखलं पाहिजे. वेगवेगळ्या मूर्ती ज्या आहेत ते आपल्याला भक्तीसाठी दिलेलं आलंबन आहे. ज्या देवाचे गुण आपल्याला जास्ती भावतात त्या देवाची आपण भक्ती करतो असं सगळे सांगतात. पण मग हा विश्वनिर्माता आहे कसा, याला ओळखायचं कसं? तर त्याआधी दासबोधातल्या या ओळखण्याबद्दल सूक्ष्म आशंका निरूपणात समर्थांनी ज्या ओव्या दिलेल्या आहेत, 3 ओव्या, त्या आपण बघूया. 4 ओव्या बघूया की समर्थ त्या समासात म्हणतात, विचित्र भगवंताची करणी वर्णवेना सहस्त्रफणी तेणे केले उभवणी अनंत ब्रह्मांडाची. श्रीराम परमात्मा परमेश्वरू सर्वकर्ता जो ईश्वरू तयापासून विस्तारू सकळ झाला श्रीराम. ऐसी अनंत नामे धरी अनंत शक्ती निर्माण करी तोची जाणावा चतुरी मूळ पुरुष श्रीराम. त्या मूळ पुरुषाची ओळखण ते मूळ मायाची आपण सकळ काही करते पण तेथेचे आले श्रीराम. हा जो मूळ पुरुष जो आहे याला जाणून घ्यायचं, पण त्याच्यासाठी आधी आपल्याला सगुणाची भक्ती करायची. आणि त्या भक्तीला जोडून अजून 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. एक आहे ज्ञान आणि दुसरं आहे ते वैराग्य. तर आता हा जो विश्वनिर्माता आहे, माझा निर्माता जो आहे, तो मला आवडला पाहिजे आणि त्यासाठी माझं त्याच्यावरती प्रेम पाहिजे. म्हणजे आपल्या मुलावरती आपण प्रेम करतो आणि त्याचा परिणाम आपण त्याच्यासाठी काहीही करायला तयार होत असतो. म्हणजे रात्री 12-1 वाजता समजा मुलगा परदेशातून आला, तर ती आई रात्री 12-1 वाजता त्याच्याकरता स्वयंपाक करते, कुकर लावते, ती पटपट आंघोळ करतो, फ्रेश हो, मी पटकन तुझ्याकरता वाढते. आता रात्री 1 वाजता जेवायला करून वाढणं यात कुठला सुखाचा क्षण आहे का? कष्ट आहेतच ना तिला. पण व्यवहाराचा जर का विचार केला तर कष्ट आहेत. आणि दुसऱ्या कुणाला वाढायचं असेल तर, मी गमतीने म्हणतो, नवऱ्याला वाढायचं असेल रात्री 1 वाजता तर कष्ट आहेत की नाही? की काय कटकट आहे, रात्री उशिरा आला, जरा बाहेरच खाऊन यायचं ना. असं कुणाकरताही, ज्याला आपण आपलं मानत नाही त्याच्याकरता करायची जर का वेळ आली तर परिणाम असा होतो की आपल्याला त्याचे कष्ट वाटतात, त्याचे श्रम वाटतात. पण आपल्या लेकराकरता, आपल्या सुनबाई करता, आपल्या जावया करता, आपल्या नवऱ्या करता, आपल्या मुली करता जर काही गरम गरम करून वाढायची जर का वेळ आली तर त्यात आपल्याला आनंद वाटतो. असं का होतं? श्रमाचा जर का विचार केला तर श्रम सारखेच आहेत, पण त्याचं महत्वाचं कारण असं आहे की तो मुलगा, तो सून, तो जावई, तो नवरा हे तिला आवडत असतात, आपल्याला जे प्रिय असतात त्यांच्याकरता कष्ट करताना आपल्याला कधीही श्रम होत नाही. म्हणून भगवंत आपल्याला आवडावा असं समर्थ म्हणतात की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुखाची स्वये सांडी जीवी करावी. हा श्लोक आपण पूर्वी बघितलेला आहे,
पण मला भगवंत आवडला पाहिजे. आणि म्हणजे आपोआपच आपल्याकडून जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी या भगवंताकरता घडायला लागतात आणि ते आपल्याला आपलेच वाटतात. गोकुळातल्या गोपी होत्या, या सर्व कष्ट करतात, तेच कष्ट आपणही करतो. त्या गायी राखतात, त्या गायीचं दूध काढतात, त्या दही लावतात, त्या दही घुसळून लोणी काढतात, ते गावात जाऊन विकतात, त्या आपल्या नवऱ्याला सासू सासऱ्याला जेवायला वाढतात, त्या प्रत्येक कृती करतात. फक्त आपणही ते करतो, फक्त आपण आपल्या कष्टाचे प्रकार वेगळे आहेत, त्यांचे वेगळे. पण त्या प्रत्येक जेव्हा कृती करतात, त्या कृतीमध्ये ते विचार करतात की मला भगवंताने हा प्रपंच दिला आहे, मी हे पती करता करत नाही, मी हे सासूबाईं करता करत नाही, हे मी भगवंता करता करते आहे. आणि म्हणून नारद भक्तिसूत्रामध्ये म्हणतात, त्यांनी स्वभाव भक्ती अलंकाराचं एक उदाहरण आहे की यथा व्रज गोपिका नाम, म्हणजे गोपिकांनी जशी भक्ती केली तशी भक्ती करावी, असं त्यांनी गोपींच्या भक्तींचं प्रमाण दिलेलं आहे. तर स्वभाव भक्ती म्हणजे माझ्या प्रत्येक कृतीमध्ये मी भगवंत पाहावा. आपल्याला हा विस्तार आता जास्ती करायचा नाहीये, पण आपण जे काही करतो ती सगळी भगवंताची आज्ञा आहे आणि आपल्याला करायला मिळणं ही भगवंताची कृपा आहे असं समजून जेव्हा आपण करतो तर ती भक्ती येतो. दुसरा मुद्दा येतो तो ज्ञानाचा येतो. आणि ज्याची भक्ती मला करायची त्याच्याबद्दल मला काही माहिती आहे का, मला त्याच्याबद्दल काय माहिती आहे की देवाच्या मूर्तीला आपण देव मानतो, की आमच्या घरात राम आहे, आमच्या घरात कृष्ण आहे, किंवा आम्ही शंकराला खूप मानतो. ह्या ज्या आपल्या घरातल्या मूर्ती आहेत त्यांना आपण देव मानतो, ही गोष्ट खरी आहे. एकदा परंतु डॉक्टर काकांनी प्रवचनात सांगितलं होतं ते सांगतो की त्यांना एकाने प्रश्न विचारला की आमच्या घरात विष्णू आहे आणि शंकरही आहे, ते आमच्या घरात असे ते शेजारी शेजारी ठेवले देवघरामध्ये तर चालतं ना. ते म्हणाले की ते दोघं जण भांडले तर माझ्याकडे घेऊन या. म्हणजे परमार्थाच्या नावाखाली आपण जे करतो तो बऱ्याचदा परमार्थ नसतो आणि तो लुटूपुटूचा खेळ असतो. समर्थांची ओळ आहे, पुढे तो श्लोक येईल, मही निर्मिली देव तो ओळखावा. आपल्या देवघरातला जो देव आहे तो देवापर्यंत आपल्या भावना पोहोचवायची व्यवस्था आहे. तो खरा देव नाही. तो खरा देव म्हणजे समर्थांनी कुणाला म्हटलेला आहे तर परब्रह्माला खरा देव म्हटलेला आहे, ज्याच्यापासून पुढे ही सगळी निर्मिती झाली. तो खरा देव आपल्याला ओळखायचा आहे. आपण ज्या देवाची पूजा करतो ती एक उदाहरण म्हणून समजा की ती पत्रांची पेटी आहे. पेटीत आपण पत्र टाकतो पूर्वी, आता भारतात इथं तसं नाहीच आपण वापर करत, भारतात सुद्धा आता कमी झालाय वापर, पण ती पत्रांची पेटी आहे. त्या पेटीमध्ये आपण पत्र टाकतो आणि ते त्याला पोचतं ज्याला पाठवलं त्याला. तसं देवघरातल्या त्या मूर्तीमध्ये सर्व देव मावू शकत नाही. आपण ते भावगीत ऐकलं असेल की देव मूर्तीत नामावे, तीर्थक्षेत्रात नामा गावे, देव आपणात आहे, शिर झुकवून या पाहे, तुझ्या माझ्या जड देही देह भरून या वाही, देव नाही देवाऱ्यात, देव नाही देवालयी. तर विश्वाला निर्माण करणारा हा देव असा मावेल का? म्हणजे बघाशी मी त्या पत्रपेटीचं उदाहरण जे सांगितलं की त्याच्यापर्यंत आपल्याला भावना पोचवायच्या आहेत आणि त्या मूळ परब्रह्मापर्यंत त्या गेल्या पाहिजे असा तिथं भाव आहे. ईश्वरा निर्माण करणारा हा जो देव आहे हा असं कुठे छोट्या देवघरात वगैरे मावेल का? पण मला गंध, अक्षता, फूल, नैवेद्य हे अर्पण करण्याकरता काहीतरी मला समोर रूप पाहिजे, कारण मी स्वतः आकारामध्ये आहे. आणि एवढ्याकरता सगुण पूजा ही व्यवस्था केली आहे. ज्याची आपण उपासना करतो, ज्याची आपण भक्ती करतो, ज्याच्याकरता आपण राबतो, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे आणि त्याचा स्वभाव काय आहे हे समजून आपण घेतलं तर त्याला त्यांनी ज्ञान जिज्ञासा हे नाव दिलेलं आहे. आणि हे आपण समजून घ्यायला हवं. पहिलीतून आपण दुसरीत जातो, दुसरीतून तिसरीत जातो, असं करत एक एक पायरी चढत आपण 10वी मध्ये जातो. नाहीतर असं कोणी म्हणतं का नाही आमची पहिलीच बरी आहे बाबा, नाही नाही आम्ही आपलं दुसरीतच बरे आहोत, की हा 9वीचा वर्ग छान आहे, इथून ते पिंपळाचं छान झाड दिसतं, औदुंबराचं झाड दिसतं, गार वारा येतो, इथेच बरं, नको 10वीत जायला. असं आपण कधी केलंय का? असं आपण कधी केलेलं नाहीये. एक एक इयत्ता आपण पुढे गेलं पाहिजे, म्हणजे आपल्याला अपडेट केलं पाहिजे.
किंवा आपल्याला अपग्रेड केलं पाहिजे, आणि हा आग्रह हा संत करतात. याकरता भगवंत कोण आहे, कसा आहे, माझं आणि त्याचं नातं काय, मी म्हणजे कोण, ह्या देहाच्या आतलं चैतन्य म्हणजे कोण, ईश्वर म्हणजे कोण, आणि हा विश्वनिर्माता हा कसा आहे, जीव, जगत आणि ईश्वर यांचं नातं कसं आहे, हे समजून घेण्याच्या प्रक्रियेला त्यांनी ज्ञान म्हटलेलं आहे. आणि अजून एक मुद्दा भगवंताबद्दल प्रेम, दुसरा मुद्दा भगवंताबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा म्हणजे ज्ञान जिज्ञासा. आणि अ, ते जाणून घेण्याकरता, त्याच्यावरती प्रेम करण्याकरता आपल्याला अत्यंत एक महत्वाचं टूल आवश्यक आहे, एक महत्वाचं उपकरण आवश्यक आहे. भगवंताकरता किंवा भगवंताच्या ज्ञानाकरता एखादी गोष्ट सोडण्याची वृत्ती ही आपल्यामध्ये असली पाहिजे. उदाहरणार्थ, दरवर्षी वारीला जाणारे लोक आहेत. जगन्नाथपुरीच्या वारीला जातात, नर्मदेच्या वारीला जातात. नर्मदा परिक्रमा हजारो लोक ते अनवाणी फिरतात, पायात काटे मोडतात. लोकांच्या मुलाखती आपण ऐकल्या असतील. त्या नर्मदा वारीला इतकं महत्व आहे की मोठे मोठे लोक जातात, अगदी सामान्य नाही. डॉक्टर, इंजिनियर्स, प्राध्यापक, खूप शिकलेले किंवा परदेशातनं आलेले, आणि एकमेकांशी काही बोलायचं नाही म्हणे, नर्मदे हर इतकंच बोलायचं. जमेल का आपल्याला? आता ही सर्व मंडळी जेव्हा या वारीला जातात त्यावेळेला ते सर्व सुखांचा त्याग करतात ना. तिथे काही बरोबर 3 वाजता चहा किंवा बरोबर 5 वाजता संध्याकाळचा उपमा वगैरे हे काही नाही. बरोबर 8 वाजता माझा डाएट काही नाही, ते काही नाहीये तिथे. जेव्हा तिथे असेल, जिथे असेल, जसं असेल तसं तिथे राहावं लागतं. पंढरपूरला वारीला जाणारे लोक आहेत. आता आलाच आषाढ महिना, वारीला लोक निघतील, 10-12 लोक लोक जातात. पंढरपूरला वारीला जाणारी जी लोक आहेत, वरून आषाढ महिन्यामध्ये हा धो पाऊस कोसळतोय, भिजतात, रेनकोट कसे तरी घालतात, पण तरी सुद्धा आतमध्ये अंग भिजतच ना. मुक्कामाला गेले, पोचले, तिथं काही लगेच गरम गरम वरण भात असेल असंही नाही, काही व्यवस्था नाही. जसं असेल तसं राहायचं. आणि या भगवंताकरता आणि त्याच्या ज्ञानाकरता आपल्या चित्तामध्ये हा खूप महत्वाचा सद्गुण असावा लागतो, आणि ते आहे ते वैराग्य. आता नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर नावाचं क्षेत्र आहे, आपल्याला माहिती आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. निवृत्तीनाथांची समाधी आहे आणि ब्रह्मगिरीचा किल्ला आहे, म्हणजे डोंगर, जिथून गोदावरी नदीचा उगम होतो ती. या श्रावण महिन्यामध्ये दर महिन्याच्या सोमवारी त्र्यंबकेश्वरच्या वारीला जायची. वारीला म्हणण्यापेक्षा त्या प्रदक्षिणा, पूर्ण त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीच्या डोंगराला प्रदक्षिणा, म्हणजे बघा, तो एवढा मोठा डोंगर आहे, त्या डोंगराच्या भोवती त्याला ती प्रदक्षिणा घालायची. साधारण 5 ते 6 तास लागतात. परिपाठ साधारण असा आहे की सकाळी कुशावर्त नावाचं जिथं कुंड आहे, जिथं गोदावरी त्र्यंबकेश्वर मध्ये प्रकट होते, तिथे त्याच्यामध्ये पहाटे 4:30-5 वाजता स्नान करायचं आणि अनवाणी पायाने त्या डोंगराला प्रदक्षिणा घालायची. साधारण 5 ते 6 तासाची ती प्रदक्षिणा आहे. 2 प्रदक्षिणा आहेत, एक मोठी आहे, तिला जास्ती वेळ लागतो. 5-6 तासाची जी प्रदक्षिणा आहे ती छोटे छोटे ओहोळ, नद्या, नाले हे ओलांडायचे, डोंगर लहान मोठे चढायचे, उतरायचे, आणि असं करून ती 5-6 तासाची प्रदक्षिणा पूर्ण होते. त्या प्रदक्षिणेला आम्ही जायचो, पायात चप्पल न घालता वगैरे, असं जसं ते होतं ते तसं. पण तिथे आमच्यामध्ये काही ते वैराग्य होतं का? तो एक ट्रेक होता. तर ती त्याला भक्ती नाही म्हणता येत. हे मला हे आता जेव्हा आपण या श्लोकावरती विचार करतो तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की जे आपण केलं मग ती भक्ती होती का? ती नाही, तो केवळ एक ट्रेक होता. तर वारीला जाताना सुद्धा असा कुठलाही भाव मनामध्ये न ठेवता की जसं आहे, जसं असेल तिथे असेल, कुठलीही आठवण नाही, काही नाही, काही चौकशी नाही, असं ज्ञान त्या वैराग्याने आपल्याला झालं पाहिजे. म्हणजे प्रपंचाबद्दल, प्रपंचातल्या अनेक गोष्टी, उदाहरणार्थ या देहाबद्दल, या स्वतःच्या इच्छांबद्दल एक प्रकारे ठीक आहे, जसं असेल तसं असू दे, पण मला भगवंताचं ज्ञान झालं पाहिजे, मला भगवंतावरती प्रेम जडलं पाहिजे, मी भगवंतावरती प्रेम करतो, पण ते प्रेम बरोबर आहे का, हे एकदा आपल्याला समर्थांना विचारलं पाहिजे, संतांना विचारलं पाहिजे. आणि त्याकरता कोणत्याही कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्याची जी वृत्ती आहे, जे सामर्थ्य आहे, ते वैराग्याने प्राप्त होतं. हा महत्वाचा भाग आपण खूप सिरियसली इथे घेतला पाहिजे. म्हणून त्याच्या जवळचाच परमात्मा
हा त्याला भेटत नाही, कारण भक्ती करताना जे योग्य वैराग्य पाहिजे ते नसतं. या वैराग्याची जोपासना करण्यासाठी या वैराग्याची जोपासना करण्यासाठी चित्तामध्ये चित्तामध्ये चिंतनाची आपल्याला आवश्यकता आहे. आणि वैराग्य कशाबद्दल निर्माण होतं, तर वैराग्य म्हणजे मला हे नको असं तृप्तीने वाटणं म्हणजे ते वैराग्य आहे. दोन शब्द आहेत, एक आहे वैताग आणि दुसरा आहे तो वैराग्य. दोन्हीमध्ये वै हा शब्द आहे. पाहिजे पण मिळत नाही, तो वैताग झाला. आणि आहे पण मला त्याची आवश्यकता नाही, हे झालं वैराग्य. माझ्या भोवती पण मला नको आहे का, कारण माझ्या जीवनाचं ध्येय हे वेगळं आहे. अशा अर्थानं तळमळीने इथे वाटलं पाहिजे. आणि या वैराग्याकरता एक दृष्टी डेव्हलप व्हावी लागते. आणि ती दृष्टी डेव्हलप होण्याकरता जे लागतं त्यातला हा मनाचा श्लोक आहे. स्वतःच्या देहाकडे, स्वतःच्या जन्माकडे, स्वतःच्या संपूर्ण जीवनाकडे, स्वतःच्या मृत्यूकडे आपण कोणत्या दृष्टीने बघावं. भागवतातली ती जी 2 वाक्य इथं स्वामी वरदानंद भारतींनी दिलेली आहेत. डोंगरे महाराजांचं हे वाक्य सुद्धा आपण त्याच अर्थाचं पूर्वी दोनदा ऐकलेलं आहे की जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है, और मरो तो ऐसे मरो की तुम्हारा कुछ भी नहीं था. आता यातलं पहिलं सोपं आहे, कुठलं जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है. पण दुसरं ते कठीण आहे. म्हणजे जीवनामध्ये आनंद हा असायला हवा आणि मरणातही आनंद असायला हवा. जगतानाही आनंदात जगायचं, रडत जगायचं नाही. आणि मरताना सुद्धा आनंदामध्ये मरता आलं पाहिजे. रेडी फॉर डिपार्चर असं सामर्थ्य हे माझ्यात आलं पाहिजे. आणि या सामर्थ्याकरता वैराग्याची खूप मोठी जोपासना ही मला करता आली पाहिजे. संधी मिळेल तेव्हा आपल्याला वैराग्य धारण करता आलं पाहिजे. एक छान दृष्टांत मी ऐकला होता की आज आम्हाला वैराग्य नाही असं समजा. का नाही वैराग्य? याचं कारण प्रपंचातली दुःख आहेत. त्या दुःखाकडे जागरूकतेने बघण्याची दृष्टी मी डेव्हलप केलेली नाहीये. दृष्टांत असा होता की एक काझी होते, मुसलमान धर्मगुरू, गावातले जे मुख्य असतात त्या मशिदीचे वगैरे, ते चांगले होते. मशिदीमध्ये त्यांचा होल्ड होता चांगला, मार्गदर्शन करायचं पुराणावरती वगैरे, लोकही यायचे, पुष्कळ पैसे मिळायचे. त्यातून एक खूप मोठा 2-3 मजल्याचा असा बंगला वगैरे बांधला. बायको होती, सर्व काही नीट होतं. त्यांना एक मुलगी झाली. आता ही मुलगी लहानाची मोठी होते. होता होता ती लग्नाच्या वयाची झाली. आता तिला उजवायची म्हणजे आता तिचं लग्न करायची वेळ आलेली आहे. पण समस्या अशी होती की काजींची ही मुलगी ही अत्यंत कुरूप होती. ती किती नटली तरी फरक पडणार नाही अशी. म्हणजे डोळे म्हणजे ते म्हणतात ना, लुकिंग ॲट लंडन अँड टॉकिंग ॲट टोकियो. तर जगातल्या सर्व देवी तिच्या चेहऱ्यावरती उमटलेल्या होत्या. तिची बोटं अशी हाताची वाकडी तिकडी होती. बाकी जेवण खाण ती व्यवस्थित करायची, सर्व व्यवस्थित करायची, पण दिसायलाही अशी कुरूप होती. थोडं म्हणतात ना, ते अशी हट्टी वगैरे अशी होती. आणि म्हणून तिला चांगला नवरा मिळेना. तसंही आपल्याला चांगला नवरा मिळाला नाही हे बायकांना उशिरा कळतं. पण ही जरा गंमत असो. कोणीही लग्न करताना चांगली मुलगीच बघेल ना. प्रॉब्लेमॅटिक मुलगी कोण बघणार आहे? त्यांनी ती 20 वर्षाची झाली तशीच त्यांनी त्या मुलीच्या लग्नासाठी स्थळ बघायला, मुलगा बघायला सुरुवात केली. आता ती 30 वर्षाची झाली. 10 वर्ष झाले तिचं लग्नच जमेना. ती मुलं बघून जात आहेत. नको बाबा म्हणाले, घरी यावं असं तर वाटलं पाहिजे ना. परगावी जर का नवरा गेला तर बायकोच्या ओढीने मनुष्य घरी येतो ना, घरी यावंसच वाटणार नाही. म्हणाले नको बाबा, अशा स्थितीमध्ये काय करावं काय करावं. पण एक दिवस त्या काझीला एक उत्तम जावई मिळाला. लग्न झालं. ज्याने लग्न केलं त्याने लग्न का केलं? कारण तो आंधळा होता. रूप नावाचा विषय, त्याचा काय संबंध असणार आहे त्याच्याशी? म्हणजे दृष्टीच नाही तर ते रूप का तो पाहणार? तो म्हणाला काही हरकत नाही, म्हणाला मी लग्न करायला तयार आहे. या काझीने सांगितलं माझी सर्व संपत्ती तुला. तो म्हणाला फारच उत्तम म्हण. आणि लग्न झालं, प्रपंच सुरू झाला त्यांचा. आता ते म्हणाले की आमच्याकडेच राहा, एकटीच मुलगी आहे मला, घरजावई म्हणतो ना आपण तसा, आमच्याकडेच राहा म्हणाला. आणि होता होता 1-2 वर्ष गेली आणि त्या गावामध्ये एक डोळ्यांवरती उपचार करणारा एक
हकीम आला. म्हणजे त्याच्याकडे असं औषध होतं की ते डोळ्यात घातलं की ते डोळे बरे होणार. ती युनानी औषधं असतात पहा, ते हकीम लोक देतात, ती औषधं उत्तम डोळे होतील त्यांचे चांगल्यापैकी, आणि आंधळ्याला दृष्टी येईल अशी औषध होती त्याच्याकडे. आणि त्याचा 15 दिवस गावात मुक्काम आहे हे कोणीतरी सांगितलं काझीला. अरे तेरा वो जमाई है ना, अंधा है, उसे यहाँ लेकर जाओ तुम, जावयाला तुझ्या हकीमाकडे घेऊन जा, त्याला डोळे येतील, तेवढंच तुला दुःख आहे ना, तुझ्या जावयाला दिसत नाही तेवढंच दुःख आहे. तो म्हणाला हो, आणि आपल्या जावयाला घेऊन तो त्या हकीमाकडे घेऊन गेला. हकीम म्हणाला अरे याला तर पटकन डोळे येतील म्हणा, 3 दिवस इथं माझ्याकडे ऍडमिट ठेव करा म्हणे तुम्ही. आणि त्याच्या डोळ्यात कुठल्या काय त्या वनस्पतींचं औषध वगैरे घातलं, आणि मग त्याला छान दिसायला लागलं. आणि मग त्याला बघायला ते सासरे बुवा म्हणजे ते काझी आले, त्याची पत्नी आली, याची स्वतःची पत्नी आली. आणि याने त्या तिघांना विचारलं आपण कोण वगैरे असं. पत्नीलाही विचारलं, आपल्या बायकोला विचारलं आपण कोण. ती म्हणाली मी तुमची बायको आहे. याने सगळं व्यवस्थित बघितलं, नीट बघितलं. ते सगळे लोक घरी गेले, आणि आता उद्या सकाळी याला डिस्चार्ज मिळणार. हा सरळ उठला आणि तीर्थयात्रेला निघून गेला. तो परत कधी आलाच नाही. कारण जोपर्यंत प्रपंचातलं वास्तव कळत नाही तोपर्यंत मनुष्य प्रपंचाबद्दल आसक्त असतो. प्रपंचातली वास्तविक स्वरूप त्याचं जेव्हा दिसतं, त्यातलं दुःख जेव्हा दिसायला लागतं, अनुभवायला येतं, तेव्हा दृष्टी ही स्वच्छ होते. तेव्हा हा प्रपंच दुःखदायीच आहे, हा सुखदायी नाही. आणि आसक्तीच्या परिणामांनी तो आपल्याला सुखदायी वाटत असतो. पण जेव्हा दृष्टी येते, देवाच्या कृपेने जेव्हा खरं वैराग्य प्राप्त होतं, तेव्हा निघून जाण्याची गरज नाही, डिटॅच होण्याची गरज आहे. तो निघून गेला हे दृष्टांत म्हणून आपण बघायचं. म्हणजे निघून गेला याचा अर्थ असा की त्याला तिथली आसक्ती गेली असं म्हणायचं आहे. हा दृष्टांत हे शिकवणार आहे की प्रपंचाच्या दुःख रूपत्वाचा बोध जेव्हा जीवाला होतो, तेव्हा आपण प्रपंच प्रारब्धाने जो मांडला आहे तो आपण करू, पण आसक्तीने करणार नाही, कर्तव्य म्हणून करायचा. आणि जेव्हा ही दृष्टी प्राप्त होते तेव्हा खऱ्या अर्थाने ज्ञान, भक्ती यांचा प्रवास सुरू होतो. म्हणून जे ते 3 टूल्स सांगितले आहेत, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, त्यातल्या वैराग्याची जोपासना करणारा हा श्लोक आहे. दृष्टांत एवढाच करता होता की जेव्हा त्याला डोळ्यांनी त्याने जेव्हा आपल्या पत्नीचं रूप बघितलं, जे पूर्वी कधी बघितलं नव्हतं दृष्टीने वगैरे, आणि त्याच्या लक्षात आलं ती कुरूप आहे वगैरे, त्याच्यावरचं ती आसक्तीच त्यांनी निघून गेली. कंटाळला की हे काय दुःख माझ्या वाट्याला आलं, म्हणून तो निघून गेला. तेच प्रपंचामध्ये जेव्हा तो दुःखमय आहे हे जेव्हा कळतं, तेव्हा ते वैराग्य जागं होतं. पण आपल्याला क्षणोक्षणी जागं राहायला पाहिजे की हे जे माझं जे ममत्व याच्यावरती जडलेलं आहे, जे मला आपलेपणा, आसक्ती याच्याबद्दलची जी वाटते, ती मला कशी दूर करता येईल. आणि ते वैराग्य एकदा जागं झालं की मग भक्ती आणि ज्ञान यांचा एकत्र प्रवास हा सुरू होतो. वैराग्याची जोपासना कशी करावी याच्याबद्दलचा हा श्लोक पुढच्या सत्रात आपण अजून पुढे बघूया. याच्यामध्ये प्रस्तावनेमध्येच खूप वेळ खर्च झाला. नमनाला घडाभर श्लोक, नमनाला घडाभर तेल अशी काहीशी अवस्था झाली. पण अवघड आहे तसा श्लोक. फक्त 4 ओळी वाचल्या की तो छान सोपा वाटतो, पण जेव्हा आपण त्याच्यावरती विचार करू तेव्हा खूप त्याच्यातनं काही काही हाती लागतं, आणि आपण आपली साधना कशी करावी त्याचा मार्ग आपल्याला यातून कळतो. इथे मी थांबतो. पुढच्या सत्रात पुन्हा या श्लोकावरती आपण बघूया. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंतया राघवाचा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. तत्वार्थ रामायण जे आहे ते अधिक मासाच्या निमित्ताने, पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आपलं चिंतन चाललेलं आहे रामायणाचं. तत्वज्ञानाचा भाग आपण त्यात विशेषत्वाने पाहतो आहोत. श्री डोंगरे महाराजांचं हे लिखाण आहे आणि डोंगरे महाराज जे आहे ते अत्यंत त्यागी, तपस्वी, त्यागमूर्ती असं त्यांना म्हणतात. मागच्या शतकामध्ये की अशी त्यागमूर्ती होती ती की कोणतेही प्रवचन ते द्यायचे आणि त्याच्यातनं जे काही मिळायचं ते आधीच ठरवून जायचं की हे कोणत्या ठिकाणी आपण देणार आहोत, कोणाला त्याची मदत देणार आहोत, स्वतःकडे काही ठेवायची नाही. अशी ती त्यागमूर्ती होती. त्याच्यामुळे प्रखर वक्ता होते, प्रखर वैराग्य त्या ठिकाणी होतं. हे मला सांगायचं या ठिकाणी वैराग्याबद्दल ज्या गोष्टी चालल्या आहे आज, की त्यांचं वैराग्य जे आहे ते पाहण्यासारखं होतं. मूर्तिमंत वैराग्य आपल्या समोर ते होते. त्यांनी असं म्हटलंय या ठिकाणी, त्यांचं असं एक सेंटेन्स आहे की शरीर जोपर्यंत चांगलं तोपर्यंत बुद्धी बिघडलेली असते आणि शरीर जर बिघडलं तर त्यावेळेस बुद्धी सुधारते. त्यांनी असं सांगायचं होतं त्यांना की जोपर्यंत तुमच्या शरीर जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत बुद्धी जी आहे ती रामाजवळ ठेवा आणि रामाजवळ बुद्धी ठेवून जे आहे ते जास्तीत जास्त आपलं कल्याण करून घ्या. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे या ठिकाणी. की करने में सावधान रहो और मिलने में प्रसन्न रहो, हे दुसरं वाक्य आहे. म्हणजे आपण जे कर्म करतो त्याच्यामध्ये सावधान राहायला पाहिजे की आम्ही जसं करायला हवं, जसं डॉक्टर काका म्हणतात की जसं करायला हवं, जितकं करायला हवं आणि जेव्हा करायला हवं, योग्य तऱ्हेने जे आहे ते कर्म करावं. अत्यंत सावधान राहून कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. परमार्थाचा हा एक पिलर आहे की तुम्ही कर्म जे आहे ते योग्य कर्म करता हा की नाही. कारण की योग्य कर्म जर नाही केलं, अयोग्य कर्म जर केलं तर तुमचं चित्त जे आहे ते काय होईल, मलिन होईल आणि मलिन चित्तामध्ये आत्म्याचं दर्शन होणार नाही. ही काळ्या दगडावरची रेषा आहे ती. हे फार लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि आपण रामायणाकडे जाऊया. एक दोन त्यांचे सेंटेन्स आपण पाहिले, त्यांची आठवण केली डोंगरे महाराजांची या निमित्ताने. रामायणामध्ये जे आहे ते आपलं बालकांड चाललेलं आहे आणि बालकांडामध्ये श्रीरामचंद्रांचा सूर्यवंशामध्ये इथे त्यांनी प्रभू प्राकट्य लिहिलंय, जन्म नाही लिहिलाय, जाणून बुजून लिहिलंय की प्रभू प्रगट झाले. त्यांच्या बाललीलाचं आपण पाहिलं, वर्णन पाहिलं. नंतर ते विद्याध्ययनाला जे आहे ते वशिष्ठ मुनींकडे गेले, तेही आपण पाहिलं. त्याच्यानंतर विश्वामित्र आणि वशिष्ठ यांचे जे रिलेशन्स आहे याच्याबद्दलही आम्ही पाहिलं. नंतर विश्वामित्र जे आहे ते दशरथ राजाकडे आले राम लक्ष्मणाची मागणी करण्याकरता की मी यज्ञ करतो आहे आणि राक्षस मला त्रास देतात, तर तुम्ही त्यांना जे आहे ते मला द्या आणि माझ्या यज्ञाची सांगता म्हणजे चांगली होईल, राक्षस मला त्रास देणार नाही, कारण हे पाहायला देतील यज्ञ मंडपामध्ये. तर मग दशरथाला त्यावेळेस जे आहे ते थोडं एकदम पटत नव्हतं ते. पण त्यांनी जे आहे ते वशिष्ठ ऋषीने त्यांची समजूत घातली की जे आहे ते तू यांना जाऊ दे याच्याबरोबर, मी त्यांचं हे पाहिलेलं आहे ज्योतिष आणि यांच्या लग्नाचा योग आहे, तर तो कदाचित विश्वामित्रांमुळे असेल, तिथे काहीतरी असेल आणि तसं झालंही नंतर. तर म्हणजे जे आहे तुम्ही याला जाऊ द्या. तर यांना दशरथाने ते ऐकून त्यांना खूप आनंद झाला की मी म्हातारा आहे, याचं जर लग्न होत असेल तर खूप छान. मग त्यांनी त्यांना जाऊ दिलं, हो म्हटलं. आणि त्यावेळेस मग रामाला बोलवलं की त्याला विचारूया आपण म्हणून. आणि रामाला जेव्हा बोलवलं त्यावेळेस जे आहे ते त्या ठिकाणी चॅप्टर आलेलं आहे की रामाचं वैराग्य. कारण विद्याध्ययन झालेलं होतं, वशिष्ठांकडे ते राहून आलेले होते राम लक्ष्मण. आणि रामाचं वैराग्यामध्ये जे आहे ते वैराग्याबद्दलचे त्यांचं सर्व एक प्रकारे त्यांनी जे सांगितलं, दशरथ राजा, विश्वामित्र, वशिष्ठ ऋषींच्या तिथे या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की एवढा लहान मुलगा आणि वैराग्याच्या एवढ्या मोठ्या गोष्टी करतोय की मला आता कशामध्येही इंटरेस्ट नाही. आणि रामाचं वैराग्य हे जे आहे ते 253 हे पान आहे त्याच्यामध्ये आपण चाललेलो आहोत. आणि जेव्हा या वैराग्यामध्ये जे आहे ते
जेव्हा रामाचं वैराग्य पाहिलं त्याच्यानंतर जे आहे ते विश्वामित्र ऋषींनी रामांना जे आहे ते शुकदेवाची कथा ऐकवली. असं हे 267 पान इथून आपलं मागे जे आहे ते आपण शुकदेवाची कथा एक सुंदर आहे, उद्बोधक आहे असं म्हणून त्यावेळेस आपण थांबलो होतो. आणि ह्या कथेपासून आता आपण सुरू करणार आहोत. आणि शुकदेवाची कथा काय सांगते आपल्याला, तर म्हणजे शुकदेवाची कथा ही सांगते की म्हणजे शुकदेव सुद्धा खूप वैराग्यवादी होते किंवा वैराग्याची मूर्ती होते. म्हणजे असं म्हणतात की ते बाबापेक्षा जास्त वैराग्य त्यांच्यामध्ये होतं. त्यांचे वडील म्हणजे व्यासदेव महाराज, ज्यांनी जे महाभारत लिहिलेलं आहे, 18 पुराण हे जे लिहिलेले आहे, भगवद्गीता लिहिलेले असे जे व्यास महाराज, त्यांचे चिरंजीव हे शुकदेव. आणि त्यांच्यामध्ये वैराग्य, आता वैराग्याच्या गोष्टी चाललेल्या आहेत, आपण पाहिलं सलीलजींनी पण सांगितलं वैराग्याबद्दल, आणि डोंगरे महाराजांचं वैराग्य आपण पाहिलं, रामाने आपलं वैराग्य सांगितलं मागच्या याच्यामध्ये. आता शुकदेवांचं वैराग्य जे आहे, म्हणजे डोंगरे महाराजांचं वैराग्य शुकतुल्य होतं असं सुद्धा लिहिलेलं आहे त्यांचं जेव्हा वर्णन केलं गेलं जीवनाचं तेव्हा. तर अशा शुकदेव मुनींची गोष्ट आपण पाहतो आहोत की शुकदेव मुनींना असं एक शंका आली जेव्हा त्यांना वैरागी तर होतेच ते, वैरागी होते, त्यांना अशी शंका आली की जे आहे ते हे जे जग आहे हे जग कसं उत्पन्न झालं, हा जगतरूपी प्रपंच समोर कसा आला, कशा प्रकारे उत्पन्न झाला, हा कोणी उत्पन्न केला. मग त्यांचे जे व्यासजी होते त्यांचे वडील, त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांना विचारलं की महाराज मला हे सांगा, हे जग कसं उत्पन्न झालं, काय झालं. म्हणजे जीव जगत जगदीश्वर याच्याबद्दलच त्यांनी जे आहे त्यांना तत्व विवेचन करावं अशी विनंती केली. पण त्यांचं काही समाधान झालं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या उत्तराने त्यांचं समाधान झालं नाही. आणि मग जे आहे ते मग व्यासांनी काय केलं, त्यांना असं वाटलं कदाचित माझे वडील आहे, माझ्यामध्ये थोडस आसक्ती त्यांना आहे म्हणून हे असं अशा प्रकारे मला सांगतात ते, पण त्यांचं समाधान नाही झालं. तर मग त्यांनी काय सांगितलं, व्यासांनी हे सांगितलं की म्हणजे तुम्ही असं करा की म्हणजे जे आहे ते राजा जनकाकडे जा आणि त्यांना हे प्रश्न विचार शिष्य बनून. तर मग असं सांगितल्यानंतर शुकदेव मुनी जे आहे ते राजा जनकाकडे आले. आणि राजा जनकाकडे आल्यानंतर जे आहे ते जेव्हा दाराशी आले तर राजा जनकांना अंतर्ज्ञानाने कळलं होतं की हे येतात ते शुकदेव मुनी. आणि शुकदेव मुनी जेव्हा आले दाराशी तर त्यांनी सांगून दिलं, शिपायाला त्याला सांगा की थांबा म्हणून, अजून आतमध्ये यायची तुम्हाला परवानगी नाहीये. आणि असं करता करता 7 दिवस निघाले, पण शुकदेव मुनी तिथेच होते. आणि राजा जनक रोज विचारपूस करत होते की कसा आहे तो महात्मा, की रागवला आहे, काही दाखवतोय, काही क्रोध वगैरे, असमाधान वगैरे. तर म्हणे नाही, तिथे शांत बसले म्हणे. मग 7 दिवसांनी राजा जनकाने सांगितलं की बरं त्यांना आतमध्ये घेऊन या. मग त्यांना आतमध्ये आणलं, पण राजा जनकाकडे नाही आणलं. राजा जनकाने म्हटलं की यांना ते अप्सरा वगैरे जिथे आहे आपल्या सुंदर मूर्ती त्यांच्याकडे तिथे घेऊन जा. मग अप्सरांच्या त्याच्यामध्ये घेऊन गेले, 7 दिवस तिथे राहिले. तिथं सुद्धा जे आहे त्यांना रिपोर्ट असे आले की यांना तर काही फरक पडत नाही, हे पूर्ण वैरागी आहे, वैराग्याचं मूर्ती आहे. मग त्यांनी सांगितलं राजा जनकाने की बरोबर यांना घेऊन ये आपल्याकडे. आणि मग ते राजा जनकाकडे जे आहे ते आले आणि त्यांनी गोष्टी केल्या त्या ठिकाणी की भाई काय म्हणजे काय झालं, तुम्ही इथे कसे काय आला. तर त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की म्हणे जे आहे ते माझी बुद्धी तत्वाचा निश्चय करू शकत नाही, असं ते म्हणाले की माझी बुद्धी जी आहे ती हे विचारते, मला स्थिर नाहीये. आणि असं विचारते की जनक कसं काय झालं. तर त्यावेळेस मग त्यांनी जे व्यासांनी उत्तर दिलं होतं तेच यांनी उत्तर दिलं, वेगळं असं उत्तर दिलं नाही. म्हणजे आता एवढं जग आहे, या जगामध्ये दुष्टता पण आहे, हे मन जे आहे हे सुद्धा आपलं कधी दुष्ट होतं. तर मग असं सर्व जे आहे त्यांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं, त्याचं उत्तर दिलं आणि तेच दिलं जे की व्यासांनी दिलं होतं, की जे आहे ते भगवंताची लीला आहे ही, अशा प्रकारे त्याचं उत्तर होतं. तर
यांचं त्या ठिकाणी जे आहे ते राया जनकाशी म्हणजे त्यांच्या वचनावर यांची पूर्ण श्रद्धा होती राया जनकाच्या याच्यावर. आणि मग जे आहे त्यांचं समाधान त्या ठिकाणी झालं. आणि मग शुकदेव म्हणाले की म्हणजे जे आहे ते तुम्ही जे सांगताय तेच वडिलांनी पण सांगितलं होतं, पण ह्या दुष्ट जगाप्रमाणेच हे दुष्टमन उत्पन्न झाले आहे. मन जोपर्यंत आहे तोपर्यंत जग आहे, मन मरेल तर जग मिटेल, मन मरण्याने मुक्ती मिळते असं मी जाणलं आहे. हे सर्व खरं आहे का? याचं उत्तर मग त्यांनी सांगितलं की हो खरं आहे म्हणून, त्याच्यात काही वाद नाही. माझं चित्त जे आहे अविश्वासाने भ्रमित होत नाही की हे सर्व खरं आहे. तर ते म्हणाले की हो तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे आणि परमात्म्याशिवाय आणखीन काही नाही, परमात्माच फक्त आहे, हे जगत नाही, तसं त्यांना सांगायचं होतं त्या ठिकाणी. आणि व्यासांचं उत्तरही तशाच प्रकारचं, नातः परतरा कश्चिंचो सत्यपरो मुने. म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी सर्वत्र अखंड चैतन्य रूप परमात्मा आहे आणि परमात्म्याशिवाय आणखीन काहीही नाही. आता हा आत्मा जो आहे स्वतःने त्याला बांधून घेतलाय कशाला? जीवाला, म्हणजे शरीराला. आणि हा जर जीव संकल्परहित असेल म्हणजे काहीच इच्छा नसतील, तो जीव जो आहे तो मुक्तच झालेला आहे. तो त्या संकल्पातनं सर्व उत्पन्न झालेलं आहे. आणि तुला त्यांनी तारीफ केली शुकदेव मुनीशी की जगातील एकही भोग भोगण्याआधीच तुम्हाला वैराग्य होऊन गेलं, तुम्हाला कोणतीच इच्छा नाही, कोणतीच वासना नाही, अशी तुमची ख्याती आहे, तुम्हाला कोणताही संकल्प नाही, अशा प्रकारचं आहे. आणि जे तुमच्या वडिलांना प्राप्त झालं नाही ते तुम्हाला प्राप्त झालं, मग आणखीन काय बाकी दुसरं राहिलं, असं त्यांनी म्हटलं जनक राजांनी व्यासांच्या पुत्राला म्हणजे शुकदेव मुनींना. ते म्हणाले की ठीक आहे, मी गुरु आहे, वडिलांहून गुरु अधिक असतो आणि जे प्राप्त करण्यायोग्य आहे ते तुम्ही प्राप्त केलेलं आहे, म्हणून हे ब्राह्मणा तू मुक्तच आहे, म्हणून ही भ्रांती सर्व सोडून दे की हे जग असं का म्हणत. जग नाही, सर्वम खलिदम ब्रह्मास्मी. मग त्यांना आनंद झाला. आणि जनक राजाने ह्या जे शुकदेवाला जाण्याची आज्ञा दिली, तर शुकदेवाने विचारलं की भाई आम्हाला गुरुदक्षिणा देऊ द्या काहीतरी, बिना गुरुदक्षिणेच्या आम्ही इथं कसं जाणार. तर त्यांनी सांगितलं आम्हाला तर कोणत्याही वस्तूची आवश्यकता नाही. जनक राजा म्हणाला तुम्ही मला काय देणार. पण त्यांचा आग्रह होता, तर यांनी म्हटलं की बरं असं करा, तर म्हणे एखादी तुम्ही असं तुम्ही निरुपयोगी वस्तू असेल ती आम्हाला देऊन द्या. तर यांनी विचार केला निरुपयोगी वस्तू, तर विचार करू लागले की म्हणे निरुपयोगी वस्तू काय होऊ शकते. विचार करता 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 त्यांचं असं लक्षात आलं की बरं माती जी आहे मातीचा काय उपयोग आहे, मातीला जे आहे ते घेऊन आणि यांना देऊया गुरुदक्षिणा म्हणून. तर मातीला हात लावायला गेले तर माती म्हणे, त्यांना आवाज आला असा. काय आला आवाज? मातीतून ध्वनी आला की तुम्हाला निरुपयोगी समजतोस, अरे माझे तर खूप उपयोग आहे, मी अन्न उत्पन्न करते, गंध माझ्यातनं मिळतो, घटादी म्हणजे हे जे घट जे आहे घटपट म्हणजे मडकं वगैरे जे आहे ते सर्व माझ्या ह्याच्यातनं बनतात. ते तू असं कसं म्हणतो की मी निरुपयोगी आहे. तर शुकदेवांना पटलं. त्यांनी म्हटलं बरं ठीक आहे. मग ते दगड उचलायला गेले. तर दगडात नाही आवाज आला की अरे म्हणे माझ्यामुळे तर घरं बनतात, जितकी घरं इथे दिसतात तुला ही दगडाचीच तर घरं आहे म्हणे इथे. आणि माझं जातं असतं त्या काळाला तर म्हणे धान्य जळतात ते सुद्धा दगडाचंच आहे, तर तू असं कसं म्हणतो की माझा उपयोग नाहीये म्हणून. मग असं विचार करता करता ते विचारत होते की हे गुरूंनी आम्हाला काय सांगितलं की काहीतरी निरुपयोगी वस्तू द्या, कोणत्याही वस्तूला मी हात करायला जातो, टच करायला जातो, स्पर्श करायला जातो, तर मला अशी अनुभूती येते की अरे याचा काहीतरी उपयोग आहे. म्हणून शेवटी त्यांचं लक्ष जे आहे ते विष्ठेवर गेलं, स्टूल विष्ठेवर गेलं आणि त्या विष्ठेवर त्यांनी म्हटलं की बाबा हे विष्ठेवर तर काहीच नाहीये, लेट अस टेक दॅट. म्हणून ते उचलायला गेले, त्याला तर विष्ठेत नाही आवाज आला की अरे म्हणून तू असं काय म्हणतो. म्हणजे आहे ते मला म्हणजे फर्टिलायझेशन त्याला म्हणतात, मी तर अत्यंत उपयोगी आहे, म्हणजे माझ्यामुळे उत्तम पिके येतात, अत्यंत पुष्कळशा किड्यांचं आणि जीवांचं पोषण मी करते. त्यामुळे तुम्हाला असं समजतो की निरुपयोगी, पण म्हणजे एकेकाळी मी जे आहे ते गुलाबजामुन होते, बासुंदी होते, पण मनुष्याच्या संगतीत येऊन मी असे झाले. म्हणजे त्यांनी उत्तम मिष्टान्न होतं, चांगलं सुगंध होतं त्याला, पण मला दुर्दशा ही प्राप्त झाली गंधाची आणि त्याची. तर ते म्हणते की अरे हे जे आहे तुमच्या ह्याच्यामध्ये आलो संघामध्ये, मनुष्य देहाचा संघ करून माझी ही दशा झालेली आहे, तर कोणाचा दोष आहे याच्यामध्ये. तर शुकदेवांच्या ध्यानात आलं की हे सर्व कठीण प्रकरण आहे. गुरुदेवांनी सांगितले आपल्याला की निरुपयोगी वस्तू घेऊन या,
पण हे असं उगीच नाही राहिलं त्यांनी. मग खूप विचार करता करता जे आहे ते तत्वज्ञानी तर होतेच. आलं लक्षात त्यांच्या की देहाभिमान जो आहे, देहाचा अभिमान जो आहे, अहंकार जो आहे, हा एक असा आहे की ह्याचा आपल्याला काय फायदा आहे. विचार करा या गोष्टीचा की देहाच्या अभिमानाचा आम्हाला काय फायदा आहे. मी अमुक आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी अमका आहे, उपायाच लागलेले आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, मी आहे, हा जो भाग आहे त्या ठिकाणी हा तर एक प्रकारचा उपद्रवच करतो आपल्याला, असं त्यांनी म्हटलं त्या ठिकाणी. आणि आम्हाला जे आहे ते जगाला बांधून ठेवतो. मनुष्याला जे आहे तो जगामध्ये सर्व कोणी बांधून ठेवलंय तर माझ्या अहंकारानेच बांधून ठेवलंय ना. अहंकारापासूनच तर मला मुक्त व्हायचंय. मग अहंकारापासून मुक्त व्हायचंय तर मग देहाभिमान जो आहे तो दूर करायला हवा. आणि मग त्यांनी काय केलं तर म्हणे आपला अहंकार राया जनकाच्या चरणावर त्यांनी समर्पण केला, म्हणजे समर्पित केलं. शरणागतीचं महत्व या ठिकाणी आहे, समर्पणाचं महत्व या ठिकाणी आहे. भक्ती मार्गामध्ये जोपर्यंत शरणागती होणार नाही तोपर्यंत जे आहे ते भक्ती तुमची जी आहे ती अशी अर्धवटच राहील. अत्यंत आवश्यक आहे की समर्पण आणि शरणागती ह्याच्यामध्ये जो आहे तो जो एक आनंद त्या ठिकाणी असेल. आनंद का म्हणतोय मी की आपल्याला आपण साधना करतो तर साधना करताना आपल्याला असं वाटतं अरे 12 वर्ष झाले, 24 वर्ष झाले, मी अशी साधना करतोय, मी हे करतोय, मी ते करतोय, मी हे लिहिलं, मी ते लिहिलं, मी इतकी प्रवचनं दिली, अमकं केलं तमकं केलं. हा मी गेलेलं नाहीये त्या ठिकाणी. आणि मग विचार करतो की यार मी एवढं सर्व करून सुद्धा मला काही मिळालं नाही. म्हणजे ही साधू समाजामध्ये सुद्धा ही अडचण आहे की त्यांनी, आपण गृहस्थाश्रमी आहोत पण ते साधू आहे, त्यांना मागे पुढे काही नाही, आणि त्यांनी खूप भयंकर साधना केलेली, आणि भयंकर साधना करून सुद्धा त्यांना असं लक्षात आलं की मला काही तो आनंद येत नाहीये जो आत्मानंद आहे म्हणून ज्याला आपण म्हणतो. म्हणजे 12-12 तास ते याच्यामध्ये होते, समाधीमध्ये होते, भजन चाललं सारखं त्यांचं चालत होतं, आणि वर्षानुवर्ष चालत होतं, तरी पण त्यांना असं वाटतं की बाबा काहीतरी कमी आहे म्हणून याच्यामध्ये होत नाहीये. पण जेव्हा त्यांनी शरणागत पत्करली, माझा राम, माझा कृष्ण, अशा प्रकारचं जेव्हा त्यांचं समर्पण झालं, माझे गुरु, अशा प्रकारचं जेव्हा समर्पण झालं, पूर्ण समर्पण ज्या ठिकाणी झालं, त्यांचं काम होऊन गेलं. त्यांनी म्हटलं तर मला आहे काय, मला कोणतं केरी करायचंय, कारण माझे प्रभू आहे, माझे राम प्रभू आहे. राम प्रभू जसं ठेवतील तसं मी राहीन, त्याची जशी इच्छा असेल तसं तसं जे आहे ते हमें राजी उसी में जिसमें तेरी रजा आहे, ये भी वाहुआ आहे वो भी वाहुआ आहे. अशा प्रकार झाल्यानंतर जसं एकदा लहान मुलगा असतो, आई वडिलांबरोबर राहतो, त्याला कशाची काळजी नसते की माझं कसं होईल म्हणून. तसंच या महात्म्याला जे आहे ते काळजी नसते, ज्यांनी एवढी तपस्या केलेली आहे, किंवा या साधकाला तेवढी मग काळजी राहत नाही जेव्हा की तो पूर्ण शरणागती होतो. तर हे अत्यंत आवश्यक आहे या ठिकाणी की मी देहाभिमान जोपर्यंत जाणार नाही, म्हणजे आपल्या याच्यामध्ये सुद्धा आलेला आहे की माझा अहंकार असे शरीरी तथापि तो सद्गुरु अंगीकारी, नाही मनी अल्पविकार झाला, नमस्कार माझा त्या सद्गुरूला. सद्गुरूला कोणताही अहंकार त्या ठिकाणी नाहीये, आणि माझा अहंकार अहंभाव सद्गुरुराया तू घे आणि मला कसंही करून याच्यातनं मुक्त कर, अशा प्रकारचं ते वर्णन आहे त्या ठिकाणी. म्हणून जे आहे ते जनकांनी म्हटलं की ब्राह्मणा, मला गुरुदक्षिणा मिळाली, तू कृतार्थ झाला, तू परिपूर्ण झाला, तू मुक्तच आहे, वेगळं आणखीन काही नाहीये. म्हणजे गुणगुणी महाराजांनी पुढे असं लिहिलंय की शवाकारम यावत भजती, म्हणजे त्यांना असं म्हणायचं की हा शवरूपी देह, शुकदेवाला असं वाटलं की हा शवरूपी देह आहे. तुकाराम महाराजांना सुद्धा वाटलं होतं की झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा, म्हणजे जिवंत असताना जीवनमुक्ती, जिवंत असताना हा देह मी नाही, हा प्रेतरूप आहे, असं तुकारामांचं जे आहे ते अभंग आहे. आणि इथे त्यांनी लिहिलंय की शवाकारम यावत भजती, म्हणजे असं की शवरूपी देहावर मी आसक्त आहे. आणि कारण की आम्ही सर्व आसक्त आहोत आपल्या देहावर, जेव्हा की माहिती आहे की हे तर शव होणार आहे याच, तोपर्यंत त्याला मन जे आहे ते बिघडलेलं राहतं. तर जोपर्यंत देहबुद्धीमध्ये आहे तोपर्यंत देह बिघडलेलं, म्हणजे मन बिघडलेलं असणार. आणि म्हणून काय करायचं तर म्हणजे जे आहे ते भगवंताला शरणागती करायची आणि सर्व काही त्यालाच अर्पण करायचं. आणि मग जे आहे ते अशा प्रकारे ही शुकदेवाची कथा श्रीरामाला त्यांनी ऐकवली, कोणी विश्वामित्र ऋषींनी. आणि मग जे आहे ते परमतत्व जाणल्याशिवाय वैराग्य जागृत होत नाही, परमतत्व जाणल्याशिवाय वैराग्य जागृत होत नाही. दोन्ही भाग आहे याच्यामध्ये साधनेमध्ये. एक साधनेमध्ये भाग आहे की तुम्ही सुरुवातीला जे आहे ते म्हणा की वैराग्य आहे
त्याग आहे त्या ठिकाणी, आणि तुम्ही जाणून बुजून इंद्रियांना जे आहे ते आपल्यावर कंट्रोल करता. एक हे आहे की इंद्रियांना तिकडे जाऊ देत नाही, भरकटू देत नाही इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवता. आणि दुसरं काय आहे तर म्हणजे दुसरं हे आहे की म्हणजे परमतत्व जर जाणलं, ज्ञानमार्गाने जाऊन परमतत्व जर जाणलं, तर मग जे आहे ते आपोआप जे आहे ते सहजच जे आहे ते आपल्याला प्राप्त होईल, असं त्यांना म्हणायचं आहे. की आता जे आहे ते श्रीरामांनी एवढं सर्व वैराग्य जे आहे ते वर्णन केलं त्या सभेमध्ये. राजा दशरथ होते, विश्वामित्र होते, वशिष्ठ ऋषी होते. तर यांनी असं म्हटलं की याचा अर्थ हा झाला की श्रीरामाला जे आहे ते अजून वैराग्य कळलंय, पण परमतत्व जे आहे ते जाणलेलं नाही. आता हे रामाचं सर्व लिहिलं आहे, पण असं लिहिलेलं आहे, डोंगरे महाराजांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की श्रीराम परमतत्व जाणत आहे, परंतु त्यांना त्यात विश्वास होत नाही. दृढ वैराग्य त्यांचं जागं झालंय. तर म्हणून राजा जनकाच्या वचनाचा जसा शुकदेवांना विश्वास वाटला, तसंच आता तुम्ही यांनी म्हटलं विश्वामित्रांनी वशिष्ठाला की तुम्ही यांना उपदेश करा म्हणून असं. आणि मग वशिष्ठांचा उपदेश त्या ठिकाणी सुरू होतो. आणि वशिष्ठ म्हणतात की अंतस्त्यागी बहिर्शरीरी लोके विहर राघवा, म्हणजे जे आहे ते मनाने त्याग करायचा असं ते म्हणतात या ठिकाणी. काय सोडायचं तर राजमहाल सोडून तू जंगलात गेला तर तुझं पंचमहाभूताचा हा देह आहे, तो तर आहेच पाठीमागे. त्याच्याकरता काय हवं तुम्हाला ते सर्व लागेलच. लहानशा झोपडीची आवश्यकता लागेल, सुंदर वस्त्र टाकली तरी काहीतरी वस्त्र त्या ठिकाणी लंगोटी तरी घालावी लागेल, उत्तम खाणं सोडलं तरी कंदमुळं लागतील. तर मग याचा हा त्याग कशा करता करायचा? म्हणजे वरवर केलेला हा त्याग खरा त्याग नाही, म्हणून अंतःकरणातून त्याग कर. म्हणून अंतस्त्यागी बहिर्शरीरी लोके विहर राघवा, अंतर्रेको बहिर्नाना लोके विहर राघवा. म्हणजे त्याग हा मनानेच केला पाहिजे. जग ही मनाचीच कल्पना आहे. मन नाही तर जग नाही, मन आहे तोपर्यंत जग आहे. अत्यंत महत्वाचा हा एक अध्यात्मामधला हा सिद्धांत आहे. खूप लक्षात ठेवायला हवं आपल्याला की म्हणजे जो आहे तो आम्हाला हे जग जे आहे आमचं स्वतःचं निर्माण केलेलं आहे, आमच्या मनाने निर्माण केलं. जेव्हा आम्ही रात्री झोपतो त्यावेळेस मन नसतं, तर जग कुठे असतं त्यावेळेस? त्याचा अर्थ हा झाला की हे जितकं काही आम्ही पाहतो आहोत, हे माझी बायको, हे माझे मुलं, हे माझे अमके, हे सोसायटी, जे काही आहे हे सर्व जे आहे ते आमच्या मनाने निर्माण केलेलं असल्यामुळे अत्यंत आवश्यक आहे की आम्ही समजून घ्यावं की त्याग कुठे होईल. ज्यांनी पकडलंय त्या ठिकाणी त्याग होईल. अंतःकरणामध्ये मनाने जर पकडलं आहे तर मनानेच त्याच ठिकाणी त्याचं जे आहे ते त्याला तोडायला हवं. तुम्ही किती उठाबैठक करा, किती तीर्थयात्रा करा, कितीही तुम्ही जे आहे ते आणखीन व्रत कैवल्य करा, कितीही तुम्ही उपासना कोणती करा, पण जोपर्यंत मनावर त्याचा होत नाही, मनावर त्याचा प्रभाव होत नाही, असं मला म्हणायचंय. हे सर्व उपयोगी आहे, हे सर्व सहाय्यक आहे, पण शेवटी काय की मनानेच त्याचा त्याग होणार आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. हे मनच आहे मनुष्याचं. आता हे काय की आपल्या सर्वांना माहिती आहे, असं काही नाही की मी नवीन सांगतोय, असं काही नाही की रामायणामध्ये काही वेगळं लिहिलेलं आहे. पण जसा आलेला आहे विषय त्याप्रमाणे आपण या ठिकाणी बोलतो आहोत की मनच बंधनात टाकतं, मनच मुक्ती देतं. मनच विषयासक्त असेपर्यंत मनुष्य बंधनात असतो. जेव्हा मन निर्विषय असतो त्यावेळेस मनुष्याला मुक्ती मिळते, त्याचा संसार सुटतो. मन कशा प्रकारे जिवंत राहतं तर म्हणजे मन संसाराचे विषय जर असतील आणि संसाराचं चिंतन जर मन करत असेल त्यालाच ते म्हणतात की हे जिवंत आहे मन. नाही तर मग मन जिवंत कुठे? म्हणजे दिव्यात जर तेल असेल आणि तेल दिवा जळत असेल तर तेल त्याच्यामध्ये आहे की, म्हणून तो दिवा जळतोय. म्हणजे मनामध्ये जर संसाराचे विषय आहे तर म्हणून जे आहे ते काय आहे तर म्हणजे ते जिवंत आहे मन त्या ठिकाणी. तर जसं दिव्याला शांत करण्यासाठी काय तरीका आहे तर म्हणजे तुम्ही दिव्यात तेल टाकू नका. तसंच मनाला शांत करण्यासाठी तुम्ही काय करा तर म्हणजे मन जे आहे ते त्या ठिकाणी संसाराचे विषय त्या ठिकाणी येऊ देऊ नका. विषय मनामध्ये येतात म्हणून मन जिवंत राहतं. आणि विषयाचं जर येणं मनामध्ये बंद केलं तर मग काय होईल तर म्हणजे मन शांत होईल. तर हे जग मनोमय आहे. आता जो आपल्याकडे काही एव्हिडन्स आहे का? म्हणजे हो म्हणे स्वप्नामध्ये काय होतं, स्वप्नामध्ये म्हणजे जे आहे ते आपल्याला जर स्वप्न पडतात लंबे चौडे वर्षानुवर्ष, तिथे कोणतं जे आहे ते कुठून उत्पन्न होतात. त्यामुळे आम्हाला सर्व काही दिसतं स्वप्नामध्ये. पहाड पण दिसतो, नदी पण दिसते, आपले लोक दिसतात, दूरची लोक दिसतात, जे समजत नाही अशी लोक दिसतात की त्यांची आपली ओळख नाही म्हणून, पण ते कुठून सर्व होतं उत्पन्न. म्हणजे जे आहे ते उत्पन्न मन उत्पन्न करतं. जसं स्वप्नामधलं जग जे आहे ते आपलं मन उत्पन्न करतं,
तसंच आणि जेव्हा आपलं स्वप्न तुटलं की आपल्याला कळतं की अरे हे जे आहे ते सर्व खोटं होतं म्हणून, तर तसंच जगातलं जे आहे स्वप्न आहे हे सुद्धा मनच उत्पन्न करतं. स्वप्नामधलं जसं जग मन उत्पन्न करतं तसं जगातलं जे स्वप्न आहे जगाचं हे सुद्धा स्वप्नच आहे, कारण मनाने उत्पन्न केलंय. बेसलाईन काय की स्वप्नामध्ये कोणी उत्पन्न केलं जग? मनाने. मग जागृती अवस्थेमध्ये कोणी उत्पन्न केलं? म्हणजे मनाने. मग जर स्वप्नातलं जर जग खोटं होतं तर मग जागृती अवस्थेमध्ये जे मन उत्पन्न करत आहे ते कसं असेल? ते वेगळं आणखीन कसं असेल? मग जर स्वप्नातलं जर खोटं तुम्ही पक्क केलेलं आहे तर मग जागृती अवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला तसंच करावं लागेल, कारण ओरिजिन तेच आहे, वेगळं नाहीये. म्हणजे अशा प्रकारे त्याला समजून घ्यायला हवं आपल्याला की ही जग सुद्धा मनाचीच कल्पना आहे. खाट्यावर पडल्या पडल्या स्वप्नामध्ये जे आहे मी सर्वदूर फिरून येतो आणि नंतर कळतो की अरे हे नाहीये, तर तसंच जे आहे ते जगामध्ये सुद्धा आपल्याला असं वाटतं. फक्त फरक काय पडतो? फरक हा पडतो की स्वप्न जे आहे ते थोड्या वेळा करता असतो. आम्ही आमच्या जागृती अवस्थेमध्ये एखादा पहाड आमच्या समोर असेल, एखादा समुद्र आमच्या समोर असेल, आम्ही वर्षानुवर्ष तो समुद्र पाहत असतो. म्हणून मला असं वाटतं की हे सर्व खरं आहे म्हणून. खरं आहे, पण मनाने निर्माण केलेलं आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी घ्यायचं. आणि दुसरं काय की ते क्षणिक आहे, परिवर्तनशील आहे, दुःख देणारं आहे, हे सर्व त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. उद्या तुम्ही म्हणा की आता डॉक्टर साहेब तुम्ही म्हणताय की सागर आहे समोर, हा सागर खोटा आहे म्हणून, आपण जाऊन तिथे आंघोळ करूया डुबून जाऊ का? म्हणजे नाहीच तिथे. तुम्ही जर म्हणता तर नाहीये सागर, तर मग तिथे आपल्याला आंघोळ करता येईल की नाही करता येणार? हो, ते सर्व करता येईल. पण जे फरक आहे तो फरक कशा प्रकारचा आहे की हा उत्पत्ती, स्थिती आणि लय त्या ठिकाणी आहे. ते क्षणिक आहे, ते परिवर्तनशील आहे. तो केव्हा तरी सागर नव्हता पहिले, आता आहे ना, आता केव्हा तरी तो जाणार आहे. ते सर्व स्वप्नामध्ये जसं होतं तसं स्वप्नाच्या क्वालिटी सुद्धा त्या ठिकाणी आहे. एवढंच त्या ठिकाणी सांगायचंय. तर मी यांनी इथे लिहिलंय की जाग आलेला असा विश्वास असतो की मी स्वप्नात जे पाहिलंय ते सर्व खोटं होतं. तसं स्वरूपाचं ज्ञान जर झालं, ब्रह्मज्ञान जर झालं, तर मग जे आहे ते आपल्याला असं कळून येईल ब्रह्मज्ञान झाल्यावर, परमात्म्याचं ज्ञान झाल्यावर की अरे हे जग जे आहे हे सुद्धा जे असंच आहे, खोटं आहे म्हणा किंवा मिथ्या आहे म्हणा, येणारं जाणारं आहे. मग हे जग तुम्हाला काय म्हणजे ह्याच्यामध्ये फायदा काय? फायदा आहे की मग हे तुम्हाला जग सुख किंवा दुःख देणार नाही. म्हणजे सुखही देणार नाही, दुःखही देणार. जागृती अवस्थेमध्ये सुद्धा जीवाला स्वरूपाचं ज्ञान झालं की मग जे आहे ते जग सुख दुःख देत नाही, कारण की ते मग ते जे आहे ते समजून जातो की मी जो आहे तो ह्याच्यापासून अलिप्त आहे, वेगळा आहे. म्हणून मग जगापासून मुक्ती मिळते. आत्मस्वरूपावस्थान मुक्तिरित्य मिधी येते. सुखदुःख अज्ञानाने उत्पन्न झालं आहे, मी देह आहे याच्यामुळे ते उत्पन्न झालेलं आहे, असं यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे सुखही सत्य नाही आणि दुःखही सत्य नाही. सुख आणि दुःख जर सत्य असते, समजा हे आम्ही जे आता आम्हाला दुःख झालं हे जर सत्य असतं किंवा सुख झालं हे जर सत्य असतं, मग त्याचा नाश नसता झाला. कारण एखाद्याचा जर नाश होतो, आपली परिभाषा काय अध्यात्माची की त्याचा नाश होतोय, ते म्हणजे जे आहे ते खोटं आहे म्हणा किंवा ते बरोबर नाहीये, ते जे आहे ते माया आहे, ते खरं नाहीये. पण ज्याचा जर विनाश जर झालेला आहे याचा अर्थ हा झाला की ते सुख किंवा की दुःख, आपल्याला माहिती की दुःख एखाद्या वेळेस जातं. एखाद्याची बायको गेली 6 महिन्यांनी, परत तो पाहतो की आता परत लग्नाचं जे आहे ते करायचं म्हणून विचार करतो, म्हणजे त्याचं दुःख जे होतं ते गेलं. तर अशा प्रकारचं सुख सुद्धा असतं, ते क्षणिक असतं, नंतर जे आहे ते सुख सुद्धा जातं. तर जगात सुखदुःख टिकत नाही आणि हे जग अनित्य आहे हे, आणि तुम्ही आनंद स्वरूप आहात. आणि आपण असं म्हणतो की माझं मन बिघडलं, म्हणजे मी बिघडलो असं म्हणत नाही. याचा अर्थ हा झाला की माझं मन आहे, मन वेगळं आहे, मी वेगळा आहे, आणि मी तो कोण आहे जो वेगळा आहे? तो आनंद स्वरूप परमात्मा आहे मी. आणि त्या आनंद स्वरूप परमात्म्यावर हे सर्व जग जे आहे ते विस्तार मांडलेला आहे. आणि म्हणून जे आहे ते मनुष्य म्हणतो की माझं मन चंचल झालं, माझ्या मनात पाप आलं, माझ्या मन ज्याला दिसतं तेच जे आहे ते तुम्ही खरे आहात म्हणून. तर ते खरं नाही, हा जो भ्रम आहे हा काढण्याकरता म्हणून एवढं सर्व या ठिकाणी त्याचा उहापोह केलेला आहे की मी चैतन्य आहे, मी सत्य आहे, देह मनाची सुखदुःखे माझी सुखदुःखे नाही. जगामध्ये जे सुखदुःख होतं ते माझं नाही, ते कोणाचं आहे? तर म्हणे ते देहाची सुखदुःख आहे, ती माझी नाही. म्हणजे रोग असेल तो देहाचा, सुखदुःख असेल ते मनाचा, अशा प्रकारचं ते गणित आहे.
तर पूर्वजन्मीचं जे काही प्रारब्ध आहे, जसं मी केलेलं आहे कर्म त्याप्रमाणे मला ह्या ठिकाणी भोगावं लागतंय. मग जिम्मेदार कोण आहे? एखादं सासून सुना त्यांचं जर आपसामध्ये भांडण चालत असेल आणि सासू जर म्हणेल की बा ही सून बरोबर नाही, सून म्हणत असेल की सासू बरोबर नाही, त्याचं उत्तर हे आहे की तुम्ही पूर्वजन्मी जसे कर्म केले तसे तुम्हाला जे आहे ते मिळालं. याचा अर्थ हा झाला की तुम्ही स्वतःच जिम्मेदार आहात आज जे काही चाललेलं आहे त्याचं. अशा प्रकारचा स्वतःला बोध करून घेतला तर मग काय होईल तर म्हणजे मग ते दुःख सुखदुःख जे आहे त्यातून सुख किंवा दुःख कोणी पण काही पण त्या ठिकाणून जे आहे ते होणार नाही. तर आत्मस्वरूपामध्ये जे पुरुष स्थित झाले त्या ठिकाणी समभाव येतो. आणि काही जरी कर्म असेल त्यांचं तरी ते जे आहे ते त्यांना लागत नाही, कारण की ते म्हणतात की हे मी करतच नाही म्हणून. आणि दुसरं असंही आहे की आम्ही जर काही केलं कर्म आणि समर्पण करून जर नाही केलं तर मग ते आम्हाला लागेल. म्हणजे नवीन आम्ही जे आहे ते उत्पन्न करू काहीतरी आपलं कर्म सुखाचं किंवा म्हणजे पुण्य किंवा पाप. आम्ही जर काही कार्य केलं आणि त्याचं चूक कार्य असेल तर ते आम्हाला भोगावं लागेल, आणि योग्य कार्य असेल त्याचं पुण्य मिळेल. दान केलं तर तुम्हाला पुण्य मिळेल. पण आता ह्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायला हवं की आम्ही जर भगवंताला समर्पण करून केलं, जसं शरणागतीचं आत्ता आपण जे आहे ते त्याच्याबद्दल गुहापोह केला. भगवंत तूच करणारा आहे, तुझंच तुला आहे, मी करणार नाहीये, मी यंत्र आहे, तू यंत्री आहे, आणि यंत्री जो आहे तो परमेश्वर जो आहे तो यंत्राकडून काम करतो आहे, तर माझा रोल त्याचा कुठे आला? तर कुणी जर भेटलं तर अशाच प्रकारे त्याच्याशी व्यवहार करायचा. तो आला, भेटला, 4 गोष्टी झाल्या, निघून गेल्या, मग असं नको की त्याचा वियोग होतोय. तर म्हणतात आला भेटला तेवढ्यापुरतं तेवढं लिव्ह इन प्रेझेंट असं म्हणतात त्याला, की तुम्ही प्रेझेंटमध्ये राहा. म्हणजे जे समोर तुमच्या आलेलं आहे त्याचे संबंध ठेवा, आणि बाकी त्याचे जे हे जे आहे चिंतन, त्याच्याबद्दलचं चिंतन त्याच्यानंतर नको. कारण वियोगात जर तुम्ही चिंतन केलं की अरे तो आला होता, भेटला होता, खूप चांगला होता, तुम्ही रडाल त्याच्यामध्ये, तो तुमच्या दुःखाचं कारण बनेल. म्हणून त्या ठिकाणी समत्व ज्याला म्हणतात की समत्व योग उच्चते, हा जो भगवद्गीतेचा मुख्य संदेश आहे की समदुःखे समेकृत्वा लावा लावो जय जय. हा समत्व जो आहे तो उगीच नाहीये. हा जो आहे तो अत्यंत महत्वाचा उपदेश भगवद्गीतेने आम्हाला दिलेला आहे. काय करायचंय तर म्हणे आम्हाला जे आहे ते त्याला फॉलो करायचं आहे. ते फॉलो होत नाही म्हणून या ठिकाणी आपलं जे आहे ते आपण अभ्यास करतो काही ना काहीतरी. म्हणून कोणत्याही जीवावर कुणाचा तिरस्कार करू नका. जर परमात्म्याला भेटायचं असेल तर कुणाचा तिरस्कार करायचा का तर म्हणजे नाही करायचा. मग कोणाशी प्रेम करायचं का म्हणजे फार प्रेम सुद्धा करू नका. मग काय करा, रागद्वेष जर तुम्ही केला, जास्त प्रेम केलं आणि तिरस्कार केला तर त्यांनी काय होईल, नवीन प्रारब्ध उत्पन्न होईल. म्हणून तुम्ही काय करायचं की जसं असेल समोर त्याप्रमाणे त्याचं योग्य तऱ्हेने त्याची विल्हेवाट लावायची. डॉक्टर काकण शब्द आहे विल्हेवाट. तेवढ्यापुरतं त्याच्याशी जे आहे ते संबंध ठेवायचे, म्हणजे नवीन कोणतेही प्रारब्ध कर्म बनणार नाही याच्याबद्दल लक्ष ठेवायला हवं. आणि पहिलेच प्रारब्ध भोग जे आहे ते विवेकाने पूर्ण भोगायचं, त्याला विवेक करून पूर्ण भोगायचं, अशा प्रकारचं आहे. तर म्हणून साधू पुरुष व्यवहार करताना सावध असतात की मन बिघडणार नाही, भावनांमध्ये राग द्वेष येणार नाही, असं जे आहे ते वशिष्ठ ऋषींनी श्रीरामचंद्रांना सांगितलं की लक्षात ठेवायला हवं. हा बोध आपल्याकडं सुद्धा आहे की आम्ही जेव्हा व्यवहार करू तेव्हा सावध असू की आमचं मन बिघडणार नाही, त्याचं मन बिघडणार नाही समोरच्याचं, आणि मनात रागद्वेष येणार नाही त्याच्याबद्दल. हे जे आहे ते असं जर केलं तर नवीन प्रारब्ध त्या ठिकाणी होणार नाही. कारण की शेवटी काय की आमच्या विचारानेच आमचं जग आहे, आणि जग मनाची कल्पना आहे, सुखदुःख मनाचीच विलास आहे. आता आपण सर्व पाहिलं, आणि समभाव असेल तो आनंद मिळेल त्या ठिकाणी. तर मन जोपर्यंत विषयाचं चिंतन करतं तोपर्यंत जिवंत राहतं. मग भगवंताचं ध्यान केलं तर काय होईल, मग भगवंताचं ध्यान केलं तर त्या ठिकाणी एकरूप होईल, आणि हा स्वतः जीव भगवंत होऊन जाईल. म्हणून नामस्मरणाचं महत्व आहे. राम 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 जे आहे ते श्रीराम 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 जे आहे म्हणा, किंवा श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. हे जे आहे हे काय आहे की म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी भगवंताचं नाव जर असेल मग दुसरे विचार तिथे येतील कसे. एखाद्या चेअरवर एखादा मनुष्य बसला तर दुसरा मनुष्य जो आहे तो चेअर रिकामी झाल्याशिवाय बसणार नाही. त्याला चेअरवरच बसायचं असेल तो म्हणेल की बा तू इथं न उठ, मग मी बसतो चेअरवर. मग श्रीराम जय राम जर आमच्या अंतःकरणामध्ये जर बसलेलं असेल तर दुसरे विषय कुठून येतील. मग दुसरे विषय येऊ नये असं जर वाटत असेल तर तिथे भगवंताचं अधिष्ठान त्या ठिकाणी हवं. तेव्हा अंतःकरण आमचं भगवंताशी एकरूप होईल. भगवंताच्या स्वरूपात मनाच्या लयालाच मुक्ती असं म्हणतात. म्हणजे भगवंतामध्ये जर मन चाललं गेलं मग मनच राहणार नाही, भगवंतच राहील त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे हे सर्व विषयाचा त्याग
जर केवळ इंद्रियांनी केला आणि मनात विषयाचं चिंतन चालू असेल तर हे आणखीन आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी म्हणतो की बाबा ठीक आहे, मी जे आहे ते आता एक वेळ जेवेन, काय तर म्हणजे आज उपास आहे, फक्त एक वेळ जेवतो, आणि दुसऱ्या वेळेस जे आहे ते परत मनामध्ये ते अन्नाचं चिंतन चाललेलं आहे की यार खायला मिळत नाही, कसं करायचं, भूक लागलेली आहे, असं आहे तसं आहे तसं आहे. त्यांचं असं म्हणणं की किंवा एखाद्या मनुष्याशी तुमचे काहीतरी हे आहे, झगडे झालेले आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दल विचार करता आणि विषयाचं चिंतन चाललेलं आहे, त्याला काही बोलत नाही. मनामध्ये विषयाचं चिंतन असेल तर मग काय होईल तर म्हणजे जो आहे तो विषय त्याग त्याला समजला जाणार नाही. तुम्ही अन्नाचा त्याग कराल आणि अन्नाबद्दलचे विचार जर मनामध्ये असतील तर तो अन्नाचा त्याग झाला नाही. ते गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये असं आहे, त्यांनी असं सांगितलं, कोणाला तरी ब्राह्मण आला होता तर म्हणे हा गवई होता, तो म्हणे का रे तू कांदे खाऊन आला, तर म्हणाला नाही मी कांदे नाही खाल्ले. तर मग त्यांनी कबूल केलं की म्हणे नाही मी कांदे नाही खाल्ले, पण कांद्याच्या दुकानात नाही येत होतो तर सुगंध मला आला आणि त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की किती छान आहे, हे जे आहे पकोडे जे आहे कांद्याचे हे खूप छान आहे आणि मला मिळतील तर काय होईल, पण आता आज मला गाणं गायचंय म्हणून आज मी काही खात नाहीये. हा विचार सुद्धा गोंदवलेकर महाराजांच्या याच्यामध्ये असं लिहिलंय की त्याला सुद्धा जो आहे तो ते म्हणाले की अरे तू खाल्ले, एक प्रकारे तो ग्रहण केले. कुणी ग्रहण केले? नाकाने ग्रहण केले, तू तोंडाने जिभेने ग्रहण नाही केले. तर प्रत्येक इंद्रिय, आता इथे का सांगितलं गेलं हे की 10 इंद्रिय आमचे आहे असं काही नाही की म्हणजे प्रत्येक इंद्रियांना जो विषय इंद्रिय घेतात, विषय आणि इंद्रिय यांचा जर संयोग होत असेल तर त्या ठिकाणी सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे, जसं पहिले सांगितलं. तर मनात विषयाचं चिंतन जे आहे ते होऊ नये, विषयाचा त्याग मनाने झाला पाहिजे, न की बाह्य, आणि आसक्तीरहित व्यवहार असला पाहिजे, तेव्हा जे आहे तुमची साधना जी आहे ते पुढे होईल. ते म्हणतात की मनुष्य काय काय करतो, तो म्हणजे घराचं रक्षण करतो, धनाचं रक्षण करतो, पण मनाचं रक्षण करत नाही. म्हणजे मनाकडे त्याप्रमाणे पाहिलं पाहिजे की अरे हा मन इकडे तिकडे न जाऊ, आपले घर पुढे चाललं न जाऊ, आपलं कोणी घेऊन न गे म्हणून आपण किरायादार ठेवणार नाही भारतामध्ये, किंवा पुढे चाललं गेलं तर काय करतात, किंवा धन जर ठेवलं असेल तर त्याचं सुद्धा मी रक्षण करतो, किंवा धन गेलं नाही पाहिजे म्हणून. बँकेमध्ये ठेवलं असेल तर बँक कुठे बुडत तर नाही पाहतो. आता मनात म्हणजे घराचंही आम्ही रक्षण करतो, धनाचंही रक्षण करतो. मनाचं काय की मन आमचं काय विषयात चिंतन करतं आहे याच्याकडे आमचं लक्ष आहे का, असा एक खूप मोठा त्यांनी या ठिकाणी हे दिलेलं आहे. त्यांनी असं दिलंय की तुम्ही जर तसं चिंतन करत असाल तर त्याला तुम्ही ढोंगच समजा, मग एक प्रकारे अध्यात्मामध्ये की दम्म येतो तर ढोंग आहे की तुम्ही जे आहे ते म्हणजे तुमचं लक्षच नाही की कुठे लक्ष ठेवायला हवं तिथे लक्ष नाहीये, म्हणजे भ्रमिष्ट आहात तुम्ही. तर अत्यंत आवश्यक आहे, विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांनी असं लिहिलंय की मन जे आहे ते बिघडलेलं नसलं पाहिजे. तर परमात्माचं जर सतत अनुसंधान राहील तर मन बिघडणार नाही आणि अंतःकरण काय होईल तर म्हणजे तिथे शांती टिकून राहील. आणि नाही तर मग जंगलामध्ये गेल्यावर सुद्धा जे आहे ते काय तर म्हणजे जंगलामध्ये गेल्यावर सुद्धा जे आहे ते आम्हाला ते विषय चिंतन राहील. आणखीन सांगितलंय की एखादी वस्तू जर असेल तर ती वस्तू आम्हाला हवी आहे म्हणून ती बाधक होणार नाही. वस्तूला तुम्ही उपयोग करा, घराचा तुम्ही उपयोग करा, घरामध्ये तुम्ही राहा, पण घराची आसक्ती जर असेल तर ती बाधक आहे. आणि घराची आसक्ती नसेल तर घरात तुम्ही आनंदाने राहा, महालात राहा, काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. पण त्या ठिकाणी आसक्ती आहे का, मग ते ज्या ठिकाणी तुम्ही राहता किंवा जे काही तुमचं चाललेलं आहे ते म्हणतात की भगवंताचा प्रसाद मानून प्रसादे सर्व दुःखानाम हानी रसोबजाय, त्याचं भगवद्गीता सांगते आपल्याला. म्हणजे प्रसाद समजायचा आणि प्रसाद समजून जे आहे ते अनासक्तीपूर्वक त्या ठिकाणी राहायचं, भोगायचं, मग याच्यामध्ये कोणती बाधा नाही. तर आपल्याला कशाचा त्याग करायचा आहे, महात्मा पुरुष आसक्तीचा त्याग करतात, वस्तूचा त्याग करतात असं नाहीये. आणि संपूर्ण जग जर परमेश्वर स्वरूप आहे आणि मग त्यांचं काय होईल की मन शांत होईल, मग मन जिथे जाईल तिथे सुद्धा त्यांना शांतीच मिळेल. अशांत आहे मंदिरात गेला तर काय होईल त्याचं, मग अशांत राहून जर तो मंदिरात गेला काय आणि बंगल्यात राहिला काय, ते एकूण एकच आहे, तो ईश्वरापासून दूरच झालेला आहे. म्हणून अत्यंत आवश्यक आहे की परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी संसाराचा त्याग करतात, साधुवेश धारण करतात, मुंडन करतात. त्यांनी असं सांगितलं, कबीरांचं उदाहरण दिलं. कबीर म्हणतात की म्हणे हे मुंडे उडावे हरी मिले सब कोई ले मुडाय, म्हणजे जे आहे त्यांना असं म्हणायचं आहे की तो अनेकदा मुंडन करून घेतो. कोण? मेंढी. मेंढ्या जेव्हा हे शेळीच्या बकऱ्या वगैरे ज्या देतात, बळी वगैरे देतात, त्यांचं मुंडन करतात, पण त्या काही मुंडन करतात म्हणून वैकुंठाला जात नाही. मग तुम्ही जर मुंडन करून साधू बैरागी म्हणला तुम्ही जाता का वैकुंठाला? असो.
तर असं वैराग्याशिवाय परमात्म्याचं ज्ञान होणार नाही, ब्रह्मज्ञान होणार नाही, हे सांगण्याकरता म्हणून त्यांनी दिलं या ठिकाणी. आणि नंतर मग जे आहे ते हे सर्व काय आहे, हे सर्व वशिष्ठ ऋषी श्री रामचंद्रांना हा बोध देत आहे साधनेबद्दल. आणि ह्या साधनेमध्ये मुद्दाम डिटेलमध्ये हा घेतला गेला, कारण की आपल्याला काय याच्यातून उचलायचं आहे. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहे. एक तर की हे आपल्याला सर्व माहिती आहे, मी असं काही नाही म्हणते की माहिती नाहीये, पण होतंय का हे ज्याने त्यांनी आपल्याला विचारावं, आणि त्याचं उत्तर जर थोडस आऊ असेल तर ह्याचा परत परत अभ्यास करायला हवा. म्हणून हे जे आहे ते घेतलं गेलेलं आहे, साधना कशी करायची म्हणून. एक हे आहे. आणि दुसरं जे आहे ते आपला उद्देश काय आहे, अभ्यास वर्गाचाही उद्देश काय आहे, जीवन आलेलं आहे त्या जीवनाचाही उद्देश काय आहे. त्या जीवनाचा उद्देशच हा आहे की मी परमात्म्याची प्राप्ती करावी, परमात्म्याची प्राप्ती करावी, परमात्म्याचं दर्शन व्हावं. म्हणजे दर्शन परमात्म्याचं कुठे बाहेर होणार नाहीये की राम मला कुठेतरी दिसेल, कृष्ण मला कुठेतरी दिसेल, मला त्यांचं दर्शन होईल आणि मी धन्य झालो, अशा प्रकारचं जे आहे ते नाहीये. परमात्मा श्रीराम आपल्यामध्येच प्रगट होईल, परमात्मा श्रीराम आपल्यामध्येच प्रगट होईल. म्हणून प्रभू प्राकट्य लिहिलेलं आहे, त्यांनी प्रभू जन्म लिहिलेला नाहीये याच्यामध्ये. तर एखाद्याला जर दर्शन करायचं असेल तर काय होईल, तर म्हणजे दर्शन होणार नाही, तुमच्यामध्येच तो परमात्मा प्रगट होईल. किंवा प्रगट होईल म्हणजे जेव्हा हे तुम्ही साधना जे आहे ते योग्य रीतीने कराल त्यावेळेस तो प्रगट होईल. नंतर त्यांनी जे आहे ते 7 पॉइंट त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. आणि ते 7 पॉइंट्स त्यांनी सांगितले या ठिकाणी की ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या आहे. कोणकोणत्या आहे, तर म्हणजे पहिली जी आहे ती शुभेच्छा आहे. म्हणजे शुभेच्छा म्हणजे काय, श्रवण करायचं. आता आपण या ठिकाणी श्रवणाचा थोडा विशेषार्थन चाललंय की श्रवण करायचं म्हणजे काय, तर म्हणजे श्रवण म्हणजे जे आहे ते आपल्याला करायचं कशा करता, आत्मकल्याणाकरता. म्हणजे परमेश्वराचं जे आहे ते चिंतन करायचं शास्त्रानुसार. कुणाकडनं करायचं, सद्गुरूकडनं करायचं. आता डॉक्टर काका श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू सद्गुरू असे आहे, विचारसागरामध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे. तर डॉक्टर काकांकडनं आम्ही श्रवण करावं किंवा आपल्या गुरुकडनं श्रवण करावं, जशी परिस्थिती असेल तसं करावं. आणि शुभ इच्छा याला म्हणतात शुभेच्छा. मग ती शुभ इच्छाच फक्त राहत नाही, उत्कट इच्छा असायला पाहिजे. नुसतं शुभ इच्छेने जे आहे ते काम होणार नाही. मग उत्कट इच्छा असेल तर काय होईल, पण उत्कट इच्छा असेल कशाची असायला हवी, आत्मकल्याणाची फक्त, आणखी दुसरी काही नाही की मला हे मिळावं, मला ते मिळावं, माझं हे होऊन जावं, ते होऊन जावं. मनुष्याला असं वाटतं, साहजिक आहे, पण त्यांनी आपल्याला त्यावेळेस सावध का राहावं, हे याचं सावध राहायला हवं त्यावेळेस की मी हे नकोय, मला फक्त आत्मकल्याणच हवंय. आणि ही शुभ इच्छा, ही उत्कट इच्छा ज्या ठिकाणी असेल आणि जो श्रवण करतो त्याप्रमाणे, त्याला म्हणतात की आत्मकल्याणाची ही पहिली पायरी. दुसरी पायरी काय आहे, तर म्हणजे सुविचारणा. म्हणजे ह्याचाच विचार, आत्मकल्याणाचा विचार वारंवार करणं, याला म्हणतात सुविचारणा. दुसरी आहे तनुमानसा. म्हणजे जेव्हा आम्ही श्रवण करतो, त्याचं चिंतन करतो, तेच परत, आता नामस्मरण आहे, परत नामस्मरण करतो. मग एक वेळ अशी येते की नामस्मरण पुष्कळ चालत असतं, तर म्हणजे मग काय होतं त्याच्यामुळे जे आहे ते आम्हाला, आमची बुद्धी जी आहे ते सूक्ष्म होत जाते, आमचा अभ्यास जो आहे तो डीप होतो. तनुमानसा लिहिलंय. तनु म्हणजे देह आणि मानसा म्हणजे बुद्धी. म्हणजे बुद्धी सूक्ष्म होणं ही नेक्स्ट पायरी आहे. ही बुद्धी सूक्ष्म केव्हा होईल, जेव्हा तुम्ही खूप अभ्यास कराल, खूप अध्यात्माचं चिंतन कराल, त्यावेळेस जी आहे ती बुद्धी तुमची जी आहे ती सूक्ष्म होईल. समजा तुम्ही रामाचं ध्यान करता आहात, तर मग रामाची एक मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर येईल, श्रीराम जयराम तुम्हाला कानात ऐकू येईल, तोंडांना तुम्ही श्रीराम जयराम म्हणत राहाल. अशा प्रकारची तुमची परिस्थिती त्या ठिकाणी होईल. सविकल्प समाधी आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारची ती बुद्धी त्या ठिकाणी, ती बुद्धी देहबुद्धीच असेल, पण जे आहे ते काय होईल की त्या ठिकाणी तुम्हाला एक रामाचं प्राकट्य तुमच्या डोळ्यासमोर येईल. तो विचार आणि ते रूप आणि नाम दोन्ही जे आहे त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर येईल. त्याला ते सविकल्प समाधी म्हणतात. ही तनुमानसा आहे. ह्या पहिल्या ज्या 3 स्टेप्स आहे, शुभेच्छा, सुविचारणा आणि तनुमानसा, तर हे म्हणतात की ही साधन श्रेणीतल्या पहिल्या 3 स्टेप्स आहेत. साधन करण्याकरता ह्या पहिल्या 3 सांगितलेल्या आहेत. आणि ह्या पहिल्या 3 सगुण ब्रह्माचं चिंतन आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुण उपासना आपण करतो, रामाची उपासना करतो आहोत, आपल्या गुरुची उपासना करतो आहोत, त्याच्यामध्ये ह्या 3 आहे. या ठिकाणी काय होईल, तर म्हणजे अविद्येचा तुमचा जो आहे तो नाश होईल. अविद्येचा नाश होईल म्हणजे काय होईल, तुम्हाला यावेळेस जे आहे मळ आहे, विक्षेप आहे आणि आवरण आहे.
मळ आणि विक्षेप म्हणजे अंतःकरण तुमचं शुद्ध होईल असं त्यांना सांगायचंय. मळ म्हणजे अंतःकरण मलिन आहे, विक्षेप म्हणजे अंतःकरण चंचल आहे. चंचलही मन कृष्ण प्रमादी बलवद्रुणम, असं जे अर्जुनाने म्हटलंय की मन खूप चंचल आहे, ती चंचलता या ठिकाणी काय काय होईल, या साधनेने कमी होईल. अंतःकरण शुद्ध होईल म्हणजे काय होईल की तुम्हाला जे आहे ते एखाद्याबद्दल राग आहे, द्वेष आहे, क्रोध आहे, हे सर्व कमी होईल. त्यामुळे हे सर्व जर कमी झालं तर मग काय होईल, ज्याला आपण ज्ञान म्हणतो की मी कोण आहे याचं प्रागट्य, त्याला आवरण म्हणतात, की आवरण निघणं. तर मल आणि विक्षेप शांत झाल्याशिवाय, निघून गेल्याशिवाय आवरण जे आहे ते निघणार नाही, म्हणजे ज्ञान जे आहे ते तुम्हाला होणार नाही. पण हे जर झालं तर अविद्येचा नाश होऊन ज्ञान जे आहे ते उत्पन्न होईल. म्हणून पुढच्या ज्या श्रेण्या आहे, पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या सर्व ज्ञान मार्गाच्या आहे. म्हणजे सत्वापत्ती त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं तर म्हणे ती मग तुम्ही चिंतन करता 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 तुम्हाला जे आहे ते असं वाटतं की इकडे तिकडे सुद्धा जे आहे ते परमेश्वराचं चिंतन सगुण सविकल्प नंतर निर्विकल्प समाधीपर्यंत तुम्ही पोहोचा. निर्विकल्प समाधी म्हणजे काय की ब्रह्माबद्दलची अनुभूती, ब्रह्माबद्दलची अनुभूतीचं जे आहे ते तुम्हाला त्याप्रमाणे वाटू लागेल. आणि असंसक्ती, आता काय की अपरोक्ष ब्रह्माचा अनुभव असंसक्ती लिहिलेला आहे. म्हणजे चित्तामध्ये काय होईल की चित्तामध्ये एक परमानंदाचा उदय होईल, एक आनंद त्या ठिकाणी तुम्हाला वाटेल की अरे हे तुम्हाला काही कारण नसताना या ठिकाणी आनंद होतोय. अविद्येचा त्या ठिकाणी संबंध राहणार नाही, जडचा त्या ठिकाणी संबंध राहणार नाही. चेतन एक प्रकारे फ्री होईल असं म्हणूया आपण. सध्याची जड चेतनची ग्रंथी आहे आणि ते चेतन त्यावेळेस जणू काही फ्री होईल. तर असा अपरोक्ष ब्रह्माचा अनुभव किंवा आत्मा वेगळा हा अनुभव अशा असंसक्ती ह्या याच्यामध्ये येईल. ही 5वी अवस्था झाली. आणि नंतर आहे पदार्थ भाव, म्हणजे पदार्थाचा अभाव. म्हणजे जितकं काही तुम्हाला हे जग दिसतं आहे, ही पदार्थात आपण काय म्हणतो की हे आहे की हे माझ्यासमोर लॅपटॉप आहे, तर पदार्थाचा ही जी आसक्ती आहे, ही आसक्ती जाऊन त्या ठिकाणी काय होईल, देहभाव जाईल. देहभाव जाऊन काय होईल त्या ठिकाणी चैतन्य तत्व जे आहे ते दिसू लागेल. म्हणजे जे जसं आहे ते तसंच राहील. फक्त हे आहे की आत्ता जे दिसत नाही ते दिसू लागेल. म्हणजे चैतन्य तत्वाचा अनुभव त्या ठिकाणी होऊ लागेल. याला जे अपरोक्ष समाधी म्हणतात. आणि शेवट नंतर जे आहे ते तुर्यगाय, 7वी अवस्था. आणि तुर्यगामध्ये काय आहे तर म्हणजे ह्या 3 अवस्थाच्या पलीकडे जागृत सप्तसृष्टीच्या पलीकडची जी अवस्था आहे, ज्याला आपण साक्षीभाव म्हणतो, ज्याला आपण चैतन्य म्हणतो, असं ब्रह्माचा साक्षात आत्मस्वरूप अखंड अनुभव त्या ठिकाणी होईल. अशा प्रकारचं जे आहे ते त्यांनी दिलेले आहे, हे 7 स्टेप्स या ठिकाणी. आणि हे वशिष्ठांनी जे आहे ते त्याला त्याला रामाला उपदेश केला आहे. की शेवटला फक्त एक मिनिटाचा फक्त मी घेतो की अंतशून्य बहिशून्य शून्य कंभ इवांबरे. त्यांनी असं सांगितलंय की एखादा घट असतो, तो घट जो आहे तो हवेत ठेवला तर त्या घटामध्ये आतमध्ये काय, मडक्यामध्ये आतमध्ये हवा आहे आणि बाहेरही हवा आहे. तो घट तुम्ही पाण्यात ठेवा, डोवून ठेवा, तर त्याच्यामध्ये काय की आतमध्येही पाणी आहे आणि बाहेरही पाणी आहे. तसंच पूर्ण परब्रह्म जे आहे, परमात्मा जो आहे, तो आम्हाला असा अनुभव येईल की तो आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. म्हणजे अशी कोणतीच जागा नाहीये की जो आहे तो नाहीये म्हणून. अशा परमात्माचा अनुभव त्या ठिकाणी येईल. पण गुरुबिन ज्ञान न उपजे, गुरुबिन मिले न मोश, गुरुबिन लखे न सत्य को, गुरुबिन भेटे न दोष. अशा प्रकारचं सांगितलं या ठिकाणी. म्हणजे आहे ते गुरुच्या मुळे हे सर्व होईल असं त्यांनी सांगितलंय. पुढच्या याच्यामध्ये त्यांनी दिलंय की व्यवहार आणि भक्ती, कशा प्रकारे व्यवहार करावा, कशा प्रकारे भक्ती करावी, ह्याचा उपदेश वशिष्ठांनी श्रीरामचंद्रांना दिलेला आहे. तो पण पुढच्या वेळेस पाहू. मी आता इथेच विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आता आपण आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्, न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वा पाणिपादौ न चोपस्थपायुः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्, न मे द्वेषरागौ न मे लोभमोहो,
मदो नैव मेनैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम्